या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते आपण या ऐतिहासिक कादंबरीचं प्रकाशन करणार आहोत ते सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी श्री महेश तेंडुलकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी श्री प्रकाश देशपांडे, दिलीपराज प्रकाशनचे संचालक श्री मधुर बर्वे, या ग्रंथाच्या लेखिका सौ नीला विवेक नातू, वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री धनंजय चित्रे, लेखिका सौ संध्या साठे जोशी या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। सौ आदिती देवी पेशवे अत्रे यांच्या हस्ते श्री सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। सौ आदिती देवी पेशवे अत्रे आणि लेखिका नीलावहिनी यांच्या शुभ हस्ते श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करून आजच्या या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करीत आहोत। सभागृहामध्ये पाठीमागच्या खुर्च्यांमध्ये आसनस्थ झालेल्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे, आपण शक्य असेल तर कृपया पुढच्या रांगांमध्ये बसूया, म्हणजे सगळा सभागृह सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि पूजन झालेलं आहे। पेशवे प्राध्यापिका सौ आदिती देवी पेशवे अत्रे, इतिहासतज्ञ महेशजी तेंडुलकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी प्रकाशजी देशपांडे, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुरजी बर्वे, लेखिका सौ नीलावहिनी विवेक नातू, वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री धनंजय दादा चित्रे आणि लेखिका सौ संध्या साठे जोशी या सर्व मान्यवरांना आसनस्थ व्हायची विनंती आहे। त्यानंतर ज्यांच्या ग्रंथाचं आपण प्रकाशन करणार आहोत त्या नीलावहिनींचा परिचय या ठिकाणाहून करून दिला जाईल। एका अनोख्या पद्धतीनं आपण आजच्या या ग्रंथाचं प्रकाशन त्यानंतर या ठिकाणी करू आणि प्रकाशनानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाला ज्या मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली आहे त्यांचे सत्कार करूया, त्यांचा परिचय ऐकून घेऊ आणि त्यांची मनोगत ऐकणार आहोत आणि सरतेशेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं मनोगत होईल आणि आभार प्रदर्शनाने आपला हा कार्यक्रम संपणार आहे। मित्रांनो, आपण सगळेजण जाणतो की मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती चिपळूण शहराला मागच्या 30 वर्षांमध्ये कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली, निस्पृह कार्यकर्त्यांचं बळ लाभलेली, संपूर्ण महाराष्ट्रात देशभरातील जिज्ञासूंमध्ये चिपळूणची वेगळी ओळख सांगणारी, इथल्या श्रोत्यांना सजग आणि बहुश्रुत बनवून शहराचं सामाजिक भान उत्तम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था म्हणून आपल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराकडे पाहिलं जातं। लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही आपली संस्था चिपळूणच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा चालता बोलता इतिहास, महाराष्ट्रामध्ये भूषणावर मानले जाणारे पुरस्कार देणारी संस्था, अप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र, वस्तू संग्रहालय, कला दालन, अखिल भारतीयसह विविध साहित्य संमेलनांचे आयोजन करणारी संस्था अशी वाचनालयाची आपल्या ओळख आहे। आपलं वाचनालय साहित्यिक सांस्कृतिक अभिसरणाचं मुख्य केंद्र असावं असा व्यापक दृष्टिकोन ठेवून ही संस्था काम करते। वाचन संस्कृतीला पोषक असलेला प्रत्येक कार्यक्रम आपल्या या वाचनालयाच्या व्यासपीठावर संपन्न होत असतो। आज आपण एका ऐतिहासिक पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी एकत्र जमलो। कोकणची लोकसंस्कृती या नावाने डॉक्टर असावरी बापट मॅडम यांनी केला होता। कोकणच्या दृष्टीनं, कोकणच्या लोकसंस्कृतीच्या दृष्टीने, अत्यंत इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे पुस्तक वाचनालयाने नव्याने प्रकाशात आणलं होतं।
कोकणातील समाजशास्त्र, कोकणातील मानववंशशास्त्र आणि धर्मतत्वांचा तौलनिक अभ्यास आपल्याला त्या ग्रंथामध्ये भेटतो. वनस्पती म्हणजे आज ज्यांच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतोय, वनस्पतीशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या लेखिका नीलावणी यांच्या लक्ष्मी कथासंग्रहाचं प्रकाशन ही वाचनालयाने 24 जानेवारी 2021 रोजी केलं होतं. 9 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात क्रांती दिनाच्या दिवशी 1942 चिपळूण या पुस्तकाचं प्रकाशन करून 7 सप्टेंबर 1942 च्या चिपळूणच्या सत्याग्रहामध्ये कारावासात गेलेल्या 23 सत्याग्रहींच्या कुटुंबांचा प्रतिकात्मक सन्मान वाचनालयाने केला होता. पुन्हा चिपळूणचा इतिहास जागा करण्याचा हा वाचनालयाचा प्रयत्न होता. गेल्या वर्षी 11 एप्रिल 2023 रोजी वाचनालयाच्या दळवटणे सैन्य तळ या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या चिपळूणमध्ये तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशातील सौ प्रतिभा सुरेश धमाळ या आपल्या चिपळूणला आल्या होत्या. आज आपल्या चिपळूणमध्ये पेशव्यांचं आगमन झालेलं आहे या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. 2025 साली पुढच्या वर्षी आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपलं वाचनालय कोकणातील सर्व सत्याग्रही आणि मिसाबंदींचा एक माहिती कोश तयार करते. प्रकाश काका देशपांडे त्याचं संपादन करत आहे. या सगळ्या ऐतिहासिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाचनालयाने आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. ज्या पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे त्या पुस्तिकेवरती अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या समोर बोलणार आहेत. आपल्याला त्याच्याविषयी सांगितलं. अत्यंत हुशार, चतुर, देखण्या आणि दूरचं बघणारी स्त्री होत्या. त्यांच्यावरती विशेष असं लेखन झालेलं नाही. पेशवाई घराण्याची काळजी करणाऱ्या, सर्वांशी नातेसंबंध जोडून पेशवाईला जाणारे तडे बुजवण्यात पुढाकार घेणाऱ्या, प्रसंगी पतीची इमान राखून अभ्यासपूर्ण उहापोह या संपूर्ण कादंबरीमध्ये त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. या आनंदीबाईंचं आणि कोकणाचं आणि आपल्या गुहागरचं खूप जवळचं नातं. त्यांची एक वास्तू गुहागरच्या वरच्या पाठामध्ये समुद्र किनाऱ्यावर आज सार्वजनिक बांधकाम खात्याचं उपविभागीय कार्यालय म्हणून अस्तित्वात आहे. ओक घराण्यातील कन्या असलेल्या आनंदीबाई यांचं माहेर आपल्याच गुहागर तालुक्यातलं मळण. सुतारवाडी येथे आत्ता अगदी शेवटच्या घटका मोजणारे वाड्याच्या जोत्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. जवळ एक विहीर आहे. आनंदीबाईंसाठी बांधलेली शृंगारतळीचा जो परिसर आहे तो आज इतिहासामध्ये आणि आत्ता वर्तमानामध्ये सुद्धा शृंगारतळी गाव म्हणून आपण सर्वजण त्याला ओळखतो. अनेक पुस्तकांचा अभ्यास करून, अनेक पुस्तकांचे संदर्भ घेऊन हे ऐतिहासिक कादंबरी या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे. होळकरांची कैफियत या 1954च्या आपल्या संशोधित ग्रंथामध्ये यशवंत नरसिंह केळकर यांनी थोडे बहुत आनंदीबाई असा शब्दप्रयोग केलेला आहे. अनेक इतिहास तज्ज्ञांनी, अनेक इतिहास अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने केलेली मांडणी आणि वहिनींना त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जाणवलेला सत्यांश हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. एकूणच आनंदीबाईंचा पूर्ण पत्रव्यवहार जर उलगडला गेला तर अनेक घडामोडींवर प्रकाश पडू शकतो अशी स्थिती आहे. आणि हाच प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. या एकूणच कादंबरीचे विशेष ऐतिहासिक उल्लेख टाळतो आणि आजच्या या कादंबरीच्या लेखिका नीलावहिनींचा परिचय करून देण्याची विनंती मी संध्यासाठी जोशी मॅडम यांना करतो. धन्यवाद. नमस्कार. आत्तापर्यंत फक्त इतिहासाच्या पुस्तकातून ओळखीचे झालेले पेशवे तर त्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, त्यांच्या भगिनी आदितीताई, इतिहासतज्ञ महेश तेंडुलकर, आपल्या वाचनालयाचे समन्वय प्रकाश देशपांडे आणि या पुस्तकाच्या लेखिका नीला नातू. लेखिकेचा परिचय करून देण्यासाठी दिलीपराज प्रकाशनचे मधुर बर्वे. लेखिकेचा परिचय करून देण्यासाठी मी इथे या ठिकाणी उभी आहे. महात्मा गांधींनी तरुणांना खेड्याकडे जा असा आदेश दिला असं महात्मा गांधींचे अनुयायी शहरात बसून सांगत असताना कट्टर जनसंघाच्या घरामध्ये वाढलेला एक डॉक्टर तरुण शिक्षण झाल्यानंतर खेड्याकडे आला. ते खेडं तरी कसं तर जेमतेम 1000 वस्तीचं, वन्य प्राण्यांचा तिथे वावर, साप विंचू यांचं आगर असा असणारा तो प्रदेश.
आणि रामाच्या बरोबर सीता ज्या सहजतेने वनवासाला गेली, तसं तो तरुण म्हणजे डॉक्टर विवेक नातूंनी जेव्हा उमरोलीला यायचं ठरवलं, तर तेव्हा त्याच्या मागोमाग रामाच्या मागोमाग जशी सीता आली, काहीही शंका कुशंका न काढता त्या सहजतेने तिने खेडेगाव स्वीकारलं. मुंबईमध्ये जिचं बालपण गेलेलं आहे, अशा मुलींनी खेड्यामध्ये राहणं म्हणजे एरवी कोकणामध्ये आलं की असं छान वाटतं, 2 दिवस अरे किती छान वगैरे, पण कायमचं आयुष्य ज्यांना कोकणात काढायचं असतं त्यांना कळेल की ते किती खडतर असतं ते. मी मगाशी उल्लेख केला तसा साप विंचू. ज्या दिवशी उमरोलीचं हॉस्पिटल सुरू झालं त्या रात्री त्या परिसरामधल्या तरसांच्या टोळींनी ठरवलं होतं की आज आपण माणूस बघण्यासाठी सफारी काढूया म्हणून. आणि त्यामुळे यांच्या स्वागताला त्यांच्या घराच्या वरांड्यामध्ये तरसांचं कुटुंब बसलेलं होतं. म्हणजे हा धडकी भरवणारा प्रसंग होता शहरातल्या मुलीसाठी. पण तरीसुद्धा एकदा जे स्वीकारलेलं आहे, म्हणजे प्रेम करणं सोपं असतं पण ते निभावणं कठीण असतं, तर ती तिथून सुरुवात होती तिची निभावायची. तर ते एकदा जे स्वीकारलेलं आहे आपण जीवन, ते स्वीकारणं आणि निभावणं ही पहिली पायरी त्या दिवशी प्रत्ययाला आली. साधारण मला वाटतं 87 किंवा 88 साल असेल, उमरोलीचं हॉस्पिटल सुरू झालेलं होतं. आणि तिथे काही झाडं वगैरे लावण्याकरता त्या परिसरामध्ये ती मालघरला आमच्या घरी आली आणि ती तिची माझी पहिली ओळख. पहिल्या ओळखीमध्ये मला फक्त भौतिक गुणधर्मच कळले, दिसते कशी, आवाज कसा आहे, म्हणजे रंगरूप वगैरे. त्यानंतर मग मात्र आमच्या वारंवार भेटी व्हायला लागल्या आणि मग तिच्यामधला बहुश्रुतपणा, तिचा व्यासंग, तिचं वाचन, तिचं वनस्पतीचं प्रेम, हे सगळे रासायनिक गुणधर्म जे आहेत, लोकांशी वागण्याची तिची पद्धत, हे सगळे रासायनिक गुणधर्मही माझ्या प्रत्ययाला आले. मध्यंतरी चिपळूणला एक सौंदर्य स्पर्धा झाली. त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिने प्रथम क्रमांक मिळवला होता आणि ती ब्युटी विथ ब्रेन आहे हेही तिने सिद्ध केलं. जसा माहेरचा आपला जेव्हा वारसा असतो तसा सासरचाही असतो. मोठ्या वहिनी म्हणजे विजयाताई नातू ह्या आर्ट साईडच्या होत्या, पण तात्यांबरोबर काम करायचं म्हटल्यानंतर त्यांनी साईड बदलून त्यानंतर त्या डॉक्टर झाल्या. तोच वारसा त्यांच्या ह्या थोरल्या सुनबाईंनी जपला. MSc बॉटनी असताना, म्हणजे हॉस्पिटलसाठी त्याचा काही उपयोग झाला असता असं नाही, म्हणून मग पॅथॉलॉजीचा डिप्लोमा करून हॉस्पिटलचं व्यवस्थापन सांभाळण्याबरोबरच प्रत्यक्ष सहभाग जो आहे, मगाशी मी जो राम सीता उल्लेख केला की बरोबरीने, नाहीतर मग नवरा हॉस्पिटल सांभाळतो आहे, आपण आपला जीव आहे तो अन्य कशा कुठेतरी रमवूया, तर तसं न करता हॉस्पिटलचं व्यवस्थापन सांभाळण्यापासून त्यात बरेचदा काही कठोर शब्द बोलणं, कधी समजावणीचे शब्द, कधी गोड बोलून, तर त्या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की तिचा आवाज, तिच्या आवाजाला उपमा देते की वासरांच्या गळ्यामध्ये ज्या घंटा बांधलेल्या असतात तसा असा किणकिणता असा तिचा आवाज आहे. तो त्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये काही वेळा बाहेरसुद्धा ऐकू येतो आणि काही वेळा कटू बोलून, काही वेळा गोड बोलून, असं ते हॉस्पिटलचं प्रशासन जे आहे ते तिने अतिशय व्यवस्थितपणे सांभाळलेलं आहे. मला वाटायला लागलं होतं की आता आम्ही एकमेकींना खूप छान ओळखतो होता, कारण बऱ्याच भेटी झालेल्या होत्या. आणि अचानक 21 साली व्हॉट्सअपवरती एक मुखपृष्ठाचा फोटो तिने पाठवला. वरती लक्ष्मी लिहिलेलं, खाली हळद पिंजरेची 2 पावलं आणि खाली होतं लिहिलेलं लेखिका सौ नीला नातू. खरं सांगते, मला असं झालं एकदम मला, कारण मला हा तिचा पैलू परिचितच नव्हता अजिबात. थोडंसं मला असं वाटलं, आत्ता सांगते मी तिला हे, की ते पूर्वी साखर कारखानदार वगैरे स्वतःची आत्मचरित्र दुसऱ्यांकडून लिहून घ्यायचे, किंवा हल्ली फेसबुकवर असतं आपण जरा बरं काही लिहिलं की मग कोणतरी म्हणतो की आता तुम्ही पुस्तक काढलं पाहिजे, तसं म्हटलं काहीतरी हौसेचा मामला दिसतोय. आणि मी थोड्यासा साशंकतेनेच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले, पुस्तक वाचलं आणि मग मी जे असं मनाशी म्हटलं होतं ते सगळं मी मागे घेतलं. मी मनातल्या मनातच हे बोलले ते, त्यामुळे मनातल्या मनातच तिला सॉरी म्हटलं. तर त्यातल्या ज्या कथा आहेत, एक संस्कृत श्लोक जो आहे त्याचं स्त्रियश चरित्रम, तर त्या सगळ्या स्त्रियांबद्दलच्या कथा आहेत आणि कशा अगम्य असतात स्त्रिया हे त्यातल्या अनेक कथातून, म्हणजे ह्याला अभ्यासाची गरज आहे. नुसतं आपल्याला लिहिता येते म्हणून लिहिलं असं नाही. त्यातली प्रत्येक कथा जी आहे ती त्या प्रत्येक स्त्रीची कहाणी सांगणारी आहे. प्रत्येक स्त्री ही वेगवेगळी आहे. आपल्याकडे पूर्वी पहिलं मूल झालं की भेटणारे लोक विचारायचे
काय मग बंड्याला बहीण कधी आणताय किंवा भाऊ कधी आणताय काहीतरी. तसं पहिलं पुस्तक झाल्यानंतर स्वाभाविकच तिला विचारलं, आता काय करते आहेस? तर तिने एकदम सांगितलं की आनंदीबाईवरती लिहिते आहे. मला परत एकदा असं झालं, कारण पेशव्यांबद्दल आपल्याला आदर आहे. कोकणामधून गेलेले हे पेशवे परशुरामाचा आदर्श मानून इदम ब्राह्म्यम इदम क्षात्रम, म्हणजे पळी पंचपात्रीवाले आपण ज्यांना म्हणतो तसं ते तलवार सिद्ध करून अटके पार झेंडा म्हणजे मराठी साम्राज्य वाढवण्याचं जे श्रेय आहे ते पेशव्यांकडे जातं. बरं, पेशव्यांबद्दल पण ठीक आहे, आणि त्यातही आनंदीबाई म्हटल्यानंतर माझे डोळे परत विस्फारले. इतिहासाच्या पुस्तकात कारस्थानी स्त्री असं जिचं वर्णन केलेलं आहे, ह्या बाईबद्दल काय लिहिणार असेल ही, आणि म्हणून मी खूप उत्सुकता होती. आणि जेव्हा मग माझ्या हातात पुस्तक पडलं तर तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पुस्तकाबद्दल मी बोलणार नाही, पुस्तकाबद्दल सगळे बोलणार आहेत, पण तरी मला थोडक्यात जाणवलेल्या 1-2 गोष्टी सांगते मी. की ऐतिहासिक कादंबरी लिहिणं हे सोपं नसतं, कारण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये आपण 17 वेळा इंग्रजी शब्द वापरतो. तर त्या ऐतिहासिक भाषेचा लहेजा जो आहे तो पकडणं हे सोपं नसतं. मी अगदी डोळ्यांची लाल पेनं करून बघत होते कुठे सॉरी, प्लीज, थँक्यू वगैरे येतो की काय शब्द म्हणून, पण तो लहेजा पकडण्यात ती अतिशय यशस्वी झालेली आहे. एक गोष्ट इथे मी कबूल करेन की मला इतिहास विषय अजिबात आवडत नाही. फक्त मी शिक्षकांच्या घरात जन्माला आलेली असल्यामुळे आणि नापास झाले तर फारच वाईट दिसलं असतं म्हणून पासापुरता इतिहासाचा अभ्यास करणारी मी मुलगी आहे. तर त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्यानंतर मी जरा साशंक होते की ही माझ्या ह्याच्यानी पुरी होईल की नाही. पण तिचा भाषेचा प्रवाहीपणा जो आहे आणि आता पुढे काय असं जे आहे, तर त्यामुळे ती कादंबरी मी 3 दिवसामध्ये पूर्ण केली. मोठी कादंबरी आहे ती, 3 भाग केलेले आहेत त्याचे, पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध. तर त्यामुळे ती 3 दिवसामध्ये मी ती कादंबरी पूर्ण केली. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे लक्ष्मीच्या वेळी लक्षात आलंच होतं की इतर अनेक गुणांबरोबर ती लेखिका असणं हा तिचा पैलूसुद्धा तेवढाच लखलखीत आहे. तुम्ही पुस्तक जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईलच. तिच्या मनोगतामध्ये तिने लिहिलेलं आहे की लक्ष्मी लिहिल्यानंतर एक असा रितेपणा आला होता. तो येतोच आपल्याला, घरामध्ये कुठलं कार्य जरी पार पडलं तरी नंतर आपल्याला एक रितेपणा येतो, तसा रितेपणा आलेला होता. आणि मग प्रकाश देशपांडे यांनी सुचवल्यावरून, प्रकाश देशपांडे मला नेहमी तो जो संस्कृत श्लोक आहे ज्याचं शेवटचं वचन आहे योजकस्तत्र दुर्लभः, तर ते दुर्लभ योजक आहेत. त्यांना बरोबर कळतं कुणाकडून काय काढून घ्यायचं ते. तर त्यामुळे त्यांनी हे सुचवलं, तिने ते मानलं, आणि त्याकरता मनोगतात तिने लिहिल्याप्रमाणे तिने इतका अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा मी म्हणेन की मी शिक्षिका आहे आणि म्हणून मी खात्रीने सांगू शकते की अभ्यास करणं ही गोष्ट फार कंटाळवाणी असते. पण तरीसुद्धा तिने तो अभ्यास केलेला आहे, सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे. सूक्ष्म निरीक्षण ठीक आहे, कारण दिवसभर बाई सूक्ष्मदर्शकालाच डोळे लावून बसलेल्या असतात, तर त्यामुळे सूक्ष्म निरीक्षण हे आपोआप घडतंच तिच्याकडून. तर हे सूक्ष्म निरीक्षण करून, खूप अभ्यास करून ही कादंबरी सिद्ध झालेली आहे. कादंबरीबद्दल मी बोलणार नाही असं मी म्हटलेलं आहे, पण तरी पण मी एक वाक्य अजून बोलते आहे की गुहागरच्या एका माहेर वाशिणीवरती हा झालेला जो अन्याय आहे की कारस्थानी हे जे तिचं चित्र उभं केलं गेलेलं आहे, तर ते पुसण्याचा काही अंशी प्रयत्न गुहागरच्याच एका माहेर वाशिणीने केलेला आहे. शेवटी स्त्रीचं दुःख आहे ते स्त्रीला कळतं. आता ही कादंबरी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा असाच रितेपणा येणार आहे, कारण जवळपास 4 वर्ष तिची ह्या कादंबरीमध्ये गेलेली आहेत. आपल्याकडे पूर्वी अजून एक अशी पद्धत होती की मास्तर असेल तर त्याची बायको मास्तरीण, डॉक्टर असेल तर त्याची बायको डॉक्टरीण, अगदी मामलेदाराची बायकोसुद्धा मामलेदारीण. तर विवेक डॉक्टर आहे त्यामुळे ती तशी डॉक्टर आहेच, पण तिला ही जी अभ्यासाची सवय आहे आणि ते सुद्धा पुन्हा सगळी कामं सांभाळून, लॅब सांभाळून, बाग सांभाळून, तर ही अभ्यासाची सवय जी आहे त्याचा वापर, माझा असा अनाहूत सल्ला राहील तिला की तिने तातडीने अशाच एखाद्या विषयावरती PhD साठी रजिस्ट्रेशन करावं. ह्याच्या पुढचा कार्यक्रम जो आहे आणि ह्याच्या पुढचं पुस्तक जे आहे ते डॉक्टर नीला नातू यांचं असावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण प्रत्यक्ष पुस्तक प्रकाशनाकडे वळूया.
अनोख्या पद्धतीने आपण पुस्तक प्रकाशन या ठिकाणी करतोय. कोकणच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या या शहरामध्ये माहेरवाशी आनंदी पालखीत बसून व्यासपीठावर येत आहे. इतक्या समरसतेने या कादंबरीचं लिखाण 4 वर्षांच्या वेळेत झालेलं आहे. त्याच थाटात त्याच परंपरेतून आपण हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पालखी थोडी बाजूला सर असू दे पुस्तक असू दे. ज्या आनंदीबाईंवर स्वतंत्रपणे विशेष लेखन झालेलं नाही अशा आनंदीबाई रुग्णात त्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण करतो. आपल्या सांस्कृतिक केंद्रातीच्या दरात 400 रुपयांना उपलब्ध आहे. आपण ती नक्की विकत घेऊन वाचावी. यानंतर मी या ग्रंथाचा परिचय करून देण्यासाठी सर्वप्रथम वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय दादा चितळे यांना आमंत्रित करतो. सांगताना मुळात आपण हे पाहिलं पाहिजे की जेव्हा ऐतिहासिक ग्रंथ चरित्र असेल किंवा कादंबरी असेल ती लिहायची असते त्यावेळेला 2 प्रकारची साधनं उपलब्ध असतात. एकाला आपण असं म्हणू शकतो की साधन ग्रंथ आणि दुसऱ्याला म्हणू शकतो सिद्ध ग्रंथ. साधन ग्रंथ म्हणजे काय तर वेगवेगळ्या पत्रांचं संकलन किंवा वेगवेगळ्या दप्तरातल्या जे जुन्या ऐतिहासिक यांचं कलेक्शन असतं कागदांचं त्याला दप्तर म्हणतात. त्या दप्तरांमधल्या कागदांचं एकत्रीकरण त्याला आपण साधन ग्रंथ असं म्हणूया. आणि ते वापरून जेव्हा कोणी काही लिहिलेलं असतं त्यावेळेला जे पुस्तक तयार होतं त्याला सिद्ध ग्रंथ म्हणजे तयार केलेलं असं आपण म्हणू. या दोन्ही ग्रंथांचा आधार घेता येऊ शकतो पण त्याच्यात दुसरा जो प्रकार आहे सिद्ध ग्रंथ त्याचा आधार घेताना अडचण अशी असते की जो लेखक असतो त्याचं मत त्याच्यामध्ये आलेलं असतं. तो कुठल्या दृष्टीने पाहतोय ते त्याच्यामध्ये आलेलं असतं. छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण स्वामी कादंबरी वाचली असेल रणजित देसाईंची. या कादंबरीमध्ये रामशास्त्री प्रभूने माधवरावांच्या मामांना शिक्षा देतात विसाजी पंतांना आणि ते दिल्यानंतर मग माधवराव रामशास्त्रींचं कौतुक करतात आणि मग म्हणतात यापुढे जर तुमच्या समोर पेशवे जरी आले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये कुचराई करू नका. त्या कादंबरीमध्ये ते वाक्य येतात. आता हे कुठलं आलं तर ते पुढच्या प्रसंगाशी जोडलेलं म्हणजे पुढे जे काही घडून गेले त्याचं आलेलं ते मत त्या कादंबरीमध्ये आलं. ते कादंबरीकाराचं स्वातंत्र्य झालं. म्हणजे ही सिद्ध ग्रंथाची थोडीशी आलेली मर्यादा. मग तो जेव्हा आपण स्वामी मधला भाग पाहतो त्यावेळेला आनंदीबाई कशी दिसते रघुनाथराव कसे दिसतात तर ते आपण रणजित देसाईंच्या चष्म्यातनं बघितल्यासारखे दिसतात. किंवा जर आपण कॅप्टन वासुदेव बेलवलकर यांची जर ग्रंथ रचना पाहिली त्यांचे अनेक ग्रंथ या ह्याच्यावर आहेत. शर्थीने राज्य राखले किंवा गटके तर ओवले झेंडे वगैरे 5-6 कादंबऱ्या पेशवाईवरती आहेत.
ती पाहिलं तर कॅप्टन वासुदेव बेलवरकरांची दृष्टी काय आहे ते आपल्या लक्षात येतं. त्यामुळे सिद्ध ग्रंथ जे आहेत ते पाहताना थोडीशी मर्यादा येते. नीलावहिनींचं वैशिष्ट्य असं की ते सगळं बाजूला ठेवून मला काय वाटलं ते त्यांनी तिथे पाहिलं. मुळामध्ये की दुसरा बाजीराव असेल किंवा आनंदीबाई असेल या कॅरेक्टर्सकडे फारसं गांभीर्याने पाहिलं गेलंच नाही. मी जेव्हा पुस्तकावरती काही बोलायचं आहे असं मगाशी संध्याताईंनी सांगितलं तसं त्या योजकांनी ते माझ्याकडे सोपवल्यानंतर मी जरा होमवर्क करायला सुरुवात केली की कोणी कोणी लिहिलंय या दुसऱ्या बाजीरावांच्या संदर्भामध्ये किंवा आनंदीबाईंच्या संदर्भामध्ये आणि कोणी सकारात्मक लिहिलं हे पाहायला लागलो तेव्हा फार मोजकी नावं मला आढळली. त्याच्यातलं एक नाव म्हणजे नासम इनामदार, त्यांची मंत्रा वेगळा नावाची कादंबरी आहे, ती या विषयाशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये आनंदीबाई ही व्यक्तिरेखा थोडी आली आहे पण ती थोडी सकारात्मकतेकडे जाणारी थोड्या प्रमाणात अशी आपल्याला दिसते. त्याच्या बरोबरीने पाहिलं तर एक बंगाली अभ्यासक आहे, त्याचं नाव आहे प्रतुल चंद्रगुप्ता. त्यांनी PhD ला दुसऱ्या बाजीरावांची कारकीर्द हा विषय घेतला आणि त्याच्यावरती त्यांचे 2 ग्रंथ हे सिद्ध झाले आणि त्यांनी त्याच्यामध्ये अत्यंत दुर्दैवी पेशवा असं त्यांचं वर्णन केलं आणि ते सांगताना ते म्हणतात की यांच्यावरती अन्यायच झाला. खरं तर दुसऱ्या बाजीरावामुळे पेशवाई लयाला गेली असं नाही, ती प्रक्रिया काही काळ मागे चालूच होती. तिथे कोणीही आलं असतं तरी तेच घडलं असतं इथपर्यंत त्या निष्कर्षाला ते येतात. नीलावहिनींनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा साधारण याच प्रकारच्या निष्कर्षाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी आनंदीबाईंचं व्यक्तिमत्व समोर आणताना काय काय दिलंय म्हणजे त्यांची कादंबरी वाचताना जेव्हा मी प्रस्तावना वाचायला लागलो त्याच्यातलं एक वाक्य वाचलं आणि मी म्हटलं नक्की आपल्याला काहीतरी याच्यात चांगलं मिळणार. ते वाक्य होतं रामशास्त्री प्रभुडेंच्या निवाड्याच्या संदर्भातलं वाक्य की ज्याच्यामध्ये रामशास्त्री असं म्हणतात की तत्कालीन न्याय व्यवस्थेमध्ये स्त्रीला शिक्षा देण्याची पद्धत नव्हती आणि म्हणून हे जे काही सगळं झालं नारायणरावांच्या खुनाचं प्रकरण ते सगळं आनंदीबाईंवरती लादलं गेलं आणि तिथून म्हणाले माझा तो दृष्टिकोन बदलला असं नीलाताईंनी लिहिलं की म्हटलं हां इथे आपल्याला काहीतरी वेगळं नक्की वाचायला मिळेल. रियासतकार सरदेसाईंचं एक अतिशय सुंदर वाक्य सुद्धा नीलाताईंनी त्या प्रस्तावनेमध्ये उद्धृत केलंय. तेही वाक्य वाचून की माझी उत्सुकता ते सगळं वाचण्याच्या दृष्टीने वाढली. त्यांचं वाक्य असं आहे, हिरा योग्य कोंदणात असला तर तो उठून दिसतो. आनंदीबाईला पतीच्या रूपाने असे कोंदण मिळते तर ती आज इतिहासात उत्तम तेजाने झळकली असती हे मात्र नक्की. त्यावेळेला पतीचं कोंदण मिळालं नाही कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की रघुनाथरावांचा स्वभाव आणि त्यांचं आचरण हेच फार म्हणजे मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय असं ते आहे. पण तसं ते कोंदण मिळालं नाही. पण मला आज खात्री आहे की नीलाताई तुमच्या पुस्तकाचं कोंदण मिळाल्यामुळे आनंदीबाई नक्कीच तेजाने आता उजळायला लागते. त्यांची काही वाक्य तर इतकी सुंदर आहेत त्या याच्यामधले की एखादा माणूस यशस्वी झाला तर त्याला अनेक सद्गुण चिकटतात पण तो जर अयशस्वी झाला तर मात्र त्याच्या मागे दुर्गुणांची मालिका लावली जाते. आनंदीबाई आणि रघुनाथराव हे त्याचंच काहीसं एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. ते सगळं वाचताना आपल्या ते लक्षात येतं. नाना फडणवीस हे 3.5 शहाण्यांपैकी एक आणि त्यांचं व्यक्तिचित्रण आत्तापर्यंत आपण खूप चांगले किंवा भले बुद्धीचे सागर नाना वगैरे असं सगळं वाचतो आपण, ते तसे होतेही. पण आनंदीबाई आणि त्या कुटुंबाबद्दल नाना फडणवीस कसं वागत होते म्हणजे त्यांच्या दिनचर्येविषयी काही पानं उपलब्ध आहेत आनंदीबाईंच्या. म्हणजे नाना फडणवीसांनीच त्यांच्या विश्वासाचे कारकून पाठवून ती माहिती मागवलेली होती त्याच्या संदर्भातनंच ते काही कागद आहेत. त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे, धारेत होतो म्हणजे ज्या वेळेला बाजीरावांचा जन्म व्हायचा होता त्यावेळेला त्या धारच्या किल्ल्यामध्ये होत्या आणि त्या किल्ल्याला हरिपंत फडक्यांनी वेढा घातला होता नानांच्याच आज्ञेने. त्यावेळेचं ते वाक्य आहे, धारेत होतो तेव्हा मुलाबाळावर चढाई करण्यास आशंका आली नाही, मर्द माणूस याकरता लढाई केली. म्हणजे इथपर्यंत की ती गरोदर आहे तिचे दिवस भरले तरी सुद्धा तिथे आक्रमण करायचं संपवायचं हा प्रयत्न नानांनी केला. इव्हन त्याच्या पुढे सुद्धा त्यांचं वाक्य असं आहे त्या कोपरगावला असतानाचं की येथे आम्ही बहुत संकटात आहे. कारभारी म्हणजे नाना चैन पडो देत नाही,
साहेबांच्या म्हणजे राघोबा दादांच्या अस्थी देखील श्री काशीस पाठवित नाही, मेल्यावर दावा उगवतात म्हणजे रघुनाथरावांवरचा, आम्ही तर जिवंत आहोत मग चैन कसे पडू देतील. या वृत्तीने वागणारे कारभारी असताना आनंदीबाई कशा राहिल्या असतील. आणि तरी सुद्धा फिरंगी आपल्याकडे येऊ नये म्हणून त्यांनी कसे प्रयत्न केले हे जर समजून घ्यायचं असेल तर ह्या कादंबरीचं नुसतं वाचन नाही, त्याचा अभ्यास करायला हवा. मला ही कादंबरी म्हणण्यापेक्षा ना हा कादंबरी कम चरित्र ग्रंथ आहे असं वाटतं, कारण याच्यामध्ये चरित्र ग्रंथ फार छान पद्धतीने उलगडला गेला आहे. म्हणजे कादंबरी तर ती आहेच कारण त्याच्यात नाट्य वगैरे आहे, पण त्याच्यापेक्षा तो एक साधार चरित्र ग्रंथ नक्की तयार झालाय आणि ह्याचा आधार घेऊन आपण ते आणखीन खोलात जाऊन अभ्यासलं पाहिजे. आपल्या चिपळूणच्याच माहेरवाशीण असणाऱ्या मंगलाताई ओक म्हणजे आता माहेर सासरच्या फडके यांनी आनंदीबाई या विषयावरती एकपात्री प्रयोग अनेक ठिकाणी केले आणि त्याच्यामध्ये आनंदीबाई अशा नव्हत्या दहच्या मा करणाऱ्या. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा नीलताईंनी लिहिलं आहे की मोडीमध्ये दहचा मा करणं अवघड आहे. मला असं वाटलं होतं की तुम्ही फोटो आणि हे सगळं छापलंय ना, त्याच्यात एक मोडीचं एक छापायला हवं होतं की हा दह असा असतो. म्हणजे याच्या बरोबरीने ते आणखीन आलं असतं तर मग मोडीतला दह कसा असतो आणि मा कसा असतो आणि दहचा मा कसा करता येणं शक्य नाही हे सुद्धा लोकांपर्यंत खरं तर पोचलं असतं. तर ते त्यांनी एकपात्री प्रयोगातनं दाखवलं होतं. आपण ते लेखनाने आता लोकांपर्यंत आणलंय. पहिल्या ग्रंथामध्ये आपण समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या लक्ष्मींच्या व्यथा आणि त्यांचे सगळं मांडलं. आज पेशव्यांच्या गृहलक्ष्मीच्या व्यथा सुद्धा तुम्ही त्या लोकांसमोर आणल्यात, म्हणजे टू बी कंटिन्यूडच झालं थोडंसं. आज आपल्या कोकणामध्ये अशी अनेक व्यक्ती होऊन गेल्या आहेत की ज्यांची चरित्रच लोकांना माहिती नाही आहे आणि आज त्यांचा अभ्यास करण्याची खरोखरच गरज आहे. एक उदाहरण छोटंसं सांगतो. तामनमळा गाव जे आहे त्या तामनमळामध्ये यदुबाबा गोखले नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. म्हणजे दासगणू महाराजांनी भक्त लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये या यदुबाबा गोखल्यांचं एक अध्यायी चरित्र संपूर्ण दासगणूंनी लिहिलंय, पण आज आम्हाला माहिती नाही असे सत्पुरुष आमच्या इथे होऊन गेले. किंवा गुहागरमध्ये एक त्र्यंबक खरे नावाचे एक होऊन गेले की जे अतिशय हुशार होते. म्हणजे भारतातले पहिले CA इतके ते हुशार होते आणि ते पुढे 2 पीठांचे शंकराचार्य झाले. पहिल्यांदा द्वारका पीठाचे झाले, मग मतभेद झाल्यावर ते पीठ सोडलं आणि पुढच्या दुसऱ्या पीठाचे पुरी पीठाचे ते शंकराचार्य झाले. शंकराचार्यांच्या इतिहासात एकाच माणसाने 2 पीठांचा आचार्यत्व भूषवण्याच्या घटना नाही आहेत, त्याच्यातले एक आहेत. म्हणजे पुन्हा की चित्पावनात संत होतात का त्यालाही उत्तर आणि एवढ्या पातळीला जातात का त्यालाही उत्तर. पण आता हे सगळं लोकांसमोर आणण्याची गरज आहे, ते दाखवण्याची गरज आहे. मला वाटतं नीलाताईने असा जर काही प्रकल्प हातात घेतला तर खूप छान होईल आणि असा अभ्यास त्यांच्याकडनं घडावा ही देवी शारदेच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांचं हे पुस्तक लोकांना अंतर्मुख करेल, अभ्यासाला प्रवृत्त करेल आणि त्याची लवकरात लवकर परिवर्धित दुसरी आवृत्ती प्रकाशित होईल अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. फारसी शब्द नीलावहिनींना आढळले आणि हे शब्द आणि त्यांचे अर्थ समजावून त्याचा सगळ्याचा उपयोग या कादंबरीमध्ये त्यांनी केला. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे आजपासनं या कादंबरीच्या निमित्ताने, या ऐतिहासिक कादंबरीच्या निमित्ताने आनंदीबाई तेजाने उजळायला लागतील आणि हे तेजाने उजळणं जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे दिलीपराज प्रकाशनचे म्हणजे दिलीपराज प्रकाशन समूह, या समूहाचे संचालक मधुरजी बर्वे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा सत्कार या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने करूया. प्रकाश काका देशपांडे यांच्या हस्ते हा सत्कार होईल आणि त्यानंतर मधुरजी बर्वे आपलं मनोगत व्यक्त करतील. दिलीपराज प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मधुरजी बर्वे, प्राध्यापक के बर्वे यांनी 1971 स्थापन केलेल्या या संस्थेने विचार प्रवर्तक आणि माहितीपूर्ण 2500हून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत
आणि या 2,500 पैकी जवळपास 125हून अधिक पुस्तकांना राज्य पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. जिथे जिथे जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस पोहोचलेला आहे तिथे तिथे दिलीपराजची पुस्तके पोहोचलेली आहेत. अशा दिलीपराजच्या वतीने नीलावहिनींचं हे दुसरं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालं. मी मधुरजींना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित पुस्तकप्रेमी, दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि नीलानातू लिखित आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मी मधुर बर्वे प्रकाशनातर्फे परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम मी लेखिका नीलाताई यांचं नवीन पुस्तकाबद्दल अभिनंदन करतो. तसंच त्यांचं आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण यांचे देखील आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली. आजची ही संधी जरा जास्ती विशेष आहे माझ्यासाठी. एक प्रकाशक म्हणून बऱ्याच कार्यक्रमांना जावं लागतं आणि मनोगत व्यक्त करायला मिळतं. पण नीलाताईंचे विशेष आभार ह्याच्यासाठी आहेत की आज ही एक फॅन मुवमेंट त्यांनी मला दिली असं मी म्हणेन की लहानपणापासनं एक इतिहासाचा प्रेमी किंवा इतिहासाचा फॅन म्हणून आणि त्यातही पेशवा इतिहासाचा फॅन म्हणून सतत आपण पेशवा इतिहासाची पुस्तक वाचत आलेला मी आज खुद्द श्रीमंतांच्या शेजारी मला व्यासपीठावर बसायला मिळायची त्यांची संधी मिळाली आहे. याबद्दल नीलाताई तुमचे एक विशेष आभार. मला कल्पना आहे की व्यासपीठावर खूप मान्यवर उपस्थित आहेत आणि इतिहासाबद्दल आणि पुस्तकाबद्दल त्यांचे विचार आपण ऐकण्यात उत्सुक आहात. म्हणून मी अगदी थोडक्यातच आमच्या प्रकाशनाची थोडीशी माहिती आणि माझं मनोगत संपवणार आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे दिलीपराज प्रकाशनाची स्थापना माझे आजोबा प्राध्यापक द के बर्वे यांनी 1971 केली. ते मराठीचे प्राध्यापक होते. बालवाङ्मयापासनं आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर कथा, कादंबरी, ललित, कथासंग्रह, ऐतिहासिक, व्यक्तिचित्रण, कविता अशा सर्व विषयांवरची आणि नवोदित तसेच मान्यवर लेखकांची अनेक पुस्तकं दिलीपराजने आत्तापर्यंत प्रकाशित केली आहेत. उत्तम वाङ्मयीन दर्जा, दर्जेदार निर्मिती आणि व्यावसायिक सचोटी या नीतिमूल्यांना जपत आम्ही गेले 12 वर्ष कार्यरत आहोत आणि महाराष्ट्रातील एक आघाडीची प्रकाशन संस्था म्हणून कार्यरत आहोत. आजचं हे पुस्तक दिलीपराजचं 2747वं पुस्तक आहे. दिलीपराजच्या 130हून अधिक पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तसंच 2 साहित्य अकादमी अवॉर्ड्स मिळालेली आहेत. नुकताच भारतातला अतिशय मान्यवर आणि सन्माननीय असा सरस्वती सन्मान दिलीपराजला प्राप्त झाला. पण दिलीपराजसाठी सगळ्यात मोठा क्षण तो होता जेव्हा माझे वडील राजू बर्वे यांना 2002 साली तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती पुरस्काराचं सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. या सर्व मूर्त गोष्टी झाल्या. पण या गोष्टींपेक्षाही आणि पुरस्कारांपेक्षाही काही अधिक महत्त्वाच्या गोष्टी दिलीपराजने कायम महत्त्वाच्या मानल्या आहेत आणि या मौल्यवान गोष्टींना मी प्राधान्य दिलं आहे. ते म्हणजे माझ्या आजोबांनी घालून दिलेली शिकवण, तत्त्व आणि विचार, जे आजोबांनंतर माझे आईवडील यांनी आचरणात आणली आणि आज आमच्या 3ऱ्या पिढीकडे पास केली आहे. त्याचीच कास धरून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करत आहोत. आज एक मराठी प्रकाशक म्हणून किंवा मराठी प्रकाशकासमोर बरीच सारी आव्हानं असतात. नवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं. सोशल मीडियाचा वाढता वापर किंवा वापर म्हणण्यापेक्षा वेळ म्हणलं तर जास्त योग्य ठरेल. त्या अनुषंगाने कमी होणारी वाचन संस्कृती कमी झाली म्हणून कमी होणारी पुस्तक विक्री, उत्तम लेखनाची तसेच संहिताची वानवा अशी अनेक आव्हानं समोर आहेत. बदलत्या काळानुसार प्रकाशकांना देखील बदलणं गरजेचं आहे आणि एक प्रकाशन संस्था ही एक फक्त प्रकाशन संस्था म्हणून न राहता त्यांनी स्वतःकडे एक कंटेंट मॅनेजमेंट एंटिटी किंवा कंटेंट जनरेशन अँड मॅनेजमेंट एंटिटी म्हणून स्वतःकडे पाहणं गरजेचं आहे असं मी समजतो. या अनुषंगानं आम्ही सतत नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार लेखनाच्या म्हणजेच संहितेच्या कंटेंटच्या शोधात असतो. मग तुम्ही विचाराल मार्केटमध्ये अशा लेखनाची कंटेंटची कमी आहे का? तर अजिबात नाही. उलट असा कंटेंट किंवा लेखन हे खूप जास्ती प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक लेखक आहेत, अनेक लेखन आहे, पण त्यातलं नक्की दर्जेदार किती, त्यातलं नाविन्यपूर्ण किती, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या प्रकाशकाकडे येणाऱ्या वर्षभरात येणाऱ्या संहितांची संख्या आणि नाकारल्या जाणाऱ्या संख्या यांचा जर आपण आकडा पाहिला तर आपल्याला याचं चांगलं उत्तर मिळेल. चांगले लेखक अनेक आहेत, नाही आहेत असं नाही, परंतु बहुतांशी लेखनामध्ये हा तोचपणा जाणवतो किंवा तोचपणामध्ये तो अडकलेले आहेत असं वाटतं. काहीतरी वेगळं लिहिण्याचा थोडासा रिलक्टन्स दिसतो. मार्केट ॲनालिसिस म्हणजे कदाचित
वाचन संस्कृतीसाठी किंवा वाचनामध्ये मार्केट हा शब्द आलेला कदाचित खटकू शकतो, पण शेवटी हा व्यवसाय पण आहे. मार्केट ॲनालिसिस म्हणजे आपल्या वाचकाला काय हवं आहे. शेवटी लेखकाचा जो क्लायंट आहे तो प्रकाशक जरी असला तो शेवटी वाचक हा त्याचा फायनल क्लायंट आहे. सो मार्केट ॲनालिसिस करणं, वाचकाला नक्की काय हवं आहे, सध्या कुठल्या प्रकारचे विषय जातात, कुठल्या प्रकारचं पुस्तकंही विकली जातात, ह्याचं ॲनालिसिस करून त्या अनुषंगाने लिहिणे, विषय निवडणे आणि नेहमीच्याच विषयामध्ये देखील काही ना काहीतरी वेगळेपणा आणणे याचा अभाव फार जाणवतो. लेखनाची क्षितिज विस्फारायला कदाचित कचरतो का काय असं वाटतं आणि मग मराठी वाचक आणि त्या अनुषंगाने लेखकसुद्धा अनुवादित साहित्याकडे आपल्याला वळताना दिसतो. मला यासाठी लेखिका नीलाताईंचं विशेष कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे की त्यांनी लक्ष्मी या स्त्रियांविषयींच्या लेखसंग्रहानंतर स्वतःच्या लेखनासाठी वेगळा विषय निवडला. तुम्ही म्हणाल की ऐतिहासिक कादंबरी हा काही वेगळा विषय नाही, ऐतिहासिक कादंबऱ्या खूपच येत असतात, मग त्यात वेगळं काय. पण त्यांच्या आधीच्या लेखनापेक्षा तो वेगळा आहे. त्यांचा आधीचा लेखन हा एक लेखसंग्रह होता, आता त्या ऐतिहासिक कादंबरीकडे गेलेल्या आहेत, चरित्राकडे गेलेल्या आहेत. त्यांनी स्वतःमध्ये वेगळेपणा आणायचा प्रयत्न केला, एक वेगळा प्रयोग केलेला आहे. आणि ऐतिहासिक कादंबरी लिहिताना सुद्धा जी निवडलेली व्यक्तिरेखा आहे आणि विषय आहे आणि त्याची मांडणी आहे ती सुद्धा वेगळी आहे. याबद्दल फारसं कंपॅरिझन करायला नाही पाहिजे पुस्तकांचं, पण पुस्तकाबद्दल अनेक मान्यवर बोलणार आहेत. आत्ता चितळे सर पण बोललेच की पुस्तक कसं धरून ठेवतं. मी ऐतिहासिक पुस्तकही माझ्या प्रकाशनाच्या पुस्तकांपेक्षा जास्ती वाचलेली आहेत आणि नासा इनामदार, रणजित देसाई यांची पुस्तकं म्हणजे एकदा हातात घेतली की आपल्याला सोडवत नाहीत. अनेक ऐतिहासिक पुस्तकं येत असतात, पण इतिहास तज्ज्ञ आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे खूप सुंदर वाचनीय असेलच असं नाही, कारण ती शैली, ते स्किल हे एखाद्या इतिहास तज्ज्ञाला अवगत असेलच असं नाही. पण मी अतिशय आनंदाने सांगतो की नीलाताई हे पुस्तक मी हातात घेतलं आणि ज्या तडफेनी राहू वाचून आपण संपवतो तसं मी हे वाचून संपवलं. मी काही इतिहास संशोधक नाही किंवा अभ्यासक नाही, आणि पण एक इतिहासाचा फॅन आणि त्यातही पेशवाई कालखंडाचा एक फॅन या नात्याने मी बोलतो. इतिहासाकडे किंवा ऐतिहासिक घटनांकडे, व्यक्तिरेखांकडे आपण अनेकदा एका बायस किंवा पूर्वग्रह दृष्टिकोनातून बघतो. हा चांगला, हा वाईट, हा नायक, हा खलनायक, अशा व्याख्या आपण आधीच बनवून ठेवलेल्या असतात. यात आपला काही दोष नाही आहे, कारण आपल्यासमोर जे आत्तापर्यंत लिखाण आलेलं आहे, जे गोष्टी आलेल्या आहेत ते असंच आहे, त्यामुळे आपलं मत तसंच बंद आहे. मग यासाठी अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी दुर्योधनापासून ते दुसरा बाजीराव पेशव्यांपर्यंत आपल्याला असं दिसून येतं. म्हणजे मराठी राज्य बुडवल्याचा आरोप ठेवूनच आपण दुसऱ्या बाजीरावकडे बघतो, पण दुसरा बाजीराव पेशवाच शेवटपर्यंत लढत राहिला आणि त्याच्यानंतरच इंग्रज येऊ शकले. शेवटपर्यंत लढणारा तो एकच होता, इतर राजांसारखं मांडलिकत्व पत्करलं नाही स्वतः राजा नसताना, हे आपण विसरतो. कौरवची अधर्मी आणि पांडव फक्त चांगले असंच आपण महाभारत बघतो, पण एक दिवसाचा प्रसंग सोडला तर दुर्योधनावर एक व्यक्ती म्हणून किंवा राज्यकारभार हा वाईट करतो किंवा कुठल्या प्रजेने कुठले आरोप केलेत असं कधीही आपल्याला वाचनात आलेलं नाही. त्या दृष्टीने आपण कधीच विचार पण केलेला नाही. बारभाईचं आपण कारस्थान असंच म्हणतो, पण नाना फडणवीस आणि बारभाईंनी कुठलाही स्ट्रॉंग लीडर नसताना 20-25 वर्ष पेशवाई आणि मराठी राज्य सांभाळलं, इंग्रजांना घुसू दिलं नाही, हे आपण विसरून जातो. आणि धचा मा केला आणि गंगाबाईच्या भ्रूणहत्येचा प्रयत्न केला म्हणून आपण आनंदीबाई आणि रघुनाथराव यांना विलन ठरवून मोकळे होतो. चित्रपटात दाखवतात तसे हिरो आणि विलन, ब्लॅक आणि व्हाईट, असा काही इतिहासाकडे आपण पाहायला नाही पाहिजे किंवा पाहू नाही शकत. प्रत्येक व्यक्तिरेखेला एक ग्रे शेड असते, होती, असू शकते, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्या काळची परिस्थिती काय होती, पूर्वप्रसंग काय होते, त्यांच्यावर काय बेतलं होतं, काय विचार चालू होते, ह्याचा विचार इतिहासाकडे पाहताना केला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपण कोणी त्यावेळेला उपस्थित नव्हतो, त्यामुळे इतिहास पाहताना किंवा वाचताना अतिशय नॉन जजमेंटल होऊन, अनबायस दृष्टिकोन ठेवून, फॅक्च्युअल गोष्टींना फक्त महत्त्व देऊन त्याकडे पाहावं असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाचं विशेष महत्त्व आहे. आणि नीलाताई यांचं विशेष कौतुक आहे की त्यांनी इतिहासाने जी व्यक्तिरेखेला अपराधी ठेवून कलंकित केलं, अशा स्त्रीची किंवा अशा जोडप्याची बाजू त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. आनंदीबाईंच्या जीवन संघर्षाविषयी, त्यांनी सोसलेल्या सुखदुःखाविषयी आपण पुस्तकामध्ये वाचालच, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलून रसभंगही करू इच्छित नाही. आणि मी एक इतिहास तज्ज्ञ नाही किंवा साहित्य तज्ज्ञ नाही, त्यामुळे ते बोलायची माझी योग्यताही नाही. त्यामुळे परत एकदा मी
नीलाताईंचं अभिनंदन करतो. हे पुस्तक प्रकाशित करायची संधी दिलीपराजला दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो. पुढील लेखनाविषयी शुभेच्छा देतो आणि थोडंसं लांबलेलं मनोगत इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मधुरजी. या ऐतिहासिक कादंबरीच्या प्रकाशनामागील प्रकाशकीय भूमिका आपण आता त्यांच्याकडून ऐकली. त्यांच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं मार्केटिंग ॲनालिसिस आपल्याला या पुस्तकाच्या कव्हरवरती पाहायला मिळतं. यानंतर आपण या एकूणच विषयाबद्दल इतिहास तज्ज्ञ यांच्याकडून ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. इतिहास तज्ज्ञ महेशजी तेंडुलकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रकाश काका देशपांडे त्यांचा सत्कार करतील आणि त्यानंतर तेंडुलकर सर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. इतिहासतज्ञ महेश मंगेश तेंडुलकर देशभरातील 350हून अधिक दुर्गांवर डोळस भटकंती व दुर्गप्रेमींसाठी दूरदर्शन उपक्रम, वृत्तपत्रे, नियतकालिके, स्मरणिका, दिवाळी अंकातून नियमित लेखन, दुर्गांवर 200हून अधिक व्याख्याने, स्लाईड शो, पोर्तुगीज व फारसी भाषांचा अभ्यास, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या 8वीच्या पुस्तकात घाटात घाट वरंदा घाट या पाठाचं लेखन, किल्ला कसा पहावा, भटकंती अनलिमिटेड, कथा दुर्गांच्या आदी ऐतिहासिक विषयांवरील 53हून अधिक पुस्तकांचं लेखन, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान, गौड ब्राह्मण सभा, कोकण इतिहास परिषद आदी संस्थांचे ग्रंथलेखन आणि इतिहास संशोधनाचे पुरस्कार, विजापूरच्या आदिलशाहीची फारसी फरमाने, शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय, पैशांच्या गोष्टी, शिक्क्यांचे किस्से, इतिहासातील आख्यायिका अशी अनेक पुस्तकं सरांची आगामी आहेत. आज आपण सरांकडून आनंदीबाई रघुनाथराव याविषयी ऐकूया. मी सरांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. माननीय व्यक्ती, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले समस्त चिपळूणकर, मी हा कार्यक्रम बघत होतो तिथे बसून. अहो, तुम्ही टाळ्याच वाजवत नाही, पुणेकरांना शोभतो हो, चिपळूणकरांना नाही. That's it. अहो, आज एक इतका छान प्रसंग आहे. आनंदीबाई पेशव्यांवर पुस्तक प्रकाशित होत आहे. आणि हां, आणखीन एक गोष्ट की तुम्हाला सर्व परिचित असलेले माझे ज्येष्ठ मित्र प्रकाश देशपांडे यांच्याबद्दल एक आनंदाची बातमी. ते सांगणार नाहीत पण मी सांगतो. त्यांना यंदाचा कोकण इतिहास परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. बघा, तुम्हा चिपळूणकरांनाही माहीत नाही पण पुणेकरांना माहिती आहे. तर असा एक आनंदाचा प्रसंग आहे. मी सर्वप्रथम सौभाग्यवती नीला नातू यांचं या पुस्तकाबद्दल अभिनंदन करतो की हा विषय त्यांनी निवडला. हा विषय सोपा नव्हता. एखाद्या हिरोवर किंवा नायिकेवर पुस्तक लिहिणं सोपं असतं, परंतु जिची प्रतिमाच इतिहासामध्ये अशा पद्धतीने डागाळली गेलेली आहे तिच्यावर पुस्तक लिहिणं हे एक आव्हान होतं. आणि ते पुस्तक वाचताना माझं असं लक्षात आलं की ते आव्हान त्यांनी समर्थपणे पेललेलं आहे. समर्थपणे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी पुराव्याने बोलेन की आज नारायणरावाच्या खुनामागे आनंदीबाई तिथे होती किंवा ती दोषी आहे असा कुठेही पुरावा उपलब्ध नाही. आणि इतिहास हा पुराव्यानेच लिहायला लागतो. तुमच्या भावना एक क्षणभर बाजूला ठेवायला लागतात. जसा डॉक्टर जण एखाद्या पेशंटच्या किंवा एखाद्या देहामध्ये जर तो अडकला तर तो सर्जरी करू शकणार नाही. तसं इतिहास अभ्यासकाचं असतं की त्यांनी पुराव्यावर अवलंबून त्यांनी आपलं मत मांडायचं असतं. तर त्याप्रमाणे आनंदीबाई पेशवे हे या खुनामध्ये कुठे होत्या असा कुठेही पुरावा मिळत नाही. साधारणपणे मराठी राज्याचा जर इतिहास पाहिलात तर पेशवे हे पद अनेक वेळा अनेक प्रसंगांमुळे आणि अनेक मी म्हणेन चांगल्या वाईट गोष्टींशी संघर्ष करत करत पुढे गेलेले आहे. आता पेशव्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पेशवे हे ते स्वतःला पेशवे म्हणत नाहीत. मुख्यप्रधान, पंतप्रधान, प्रधानमंत्री अशा पद्धतीनेच त्यांचा उल्लेख येतो. परंतु हे पद इतर पदांपेक्षा गाजलेलं आहे. मुलकी कारभारात छत्रपतींच्या विचारांना योग्य दिशा देऊन त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पेशव्याने केलेलं आहे. साधारणपणे 17 नोव्हेंबर 1713 रोजी जेव्हा बाळाजी विश्वनाथ भट
यांना पेशवाईची वस्त्र मिळाली तेव्हापासून ते 1818चा म्हणजे जेव्हा पेशवाई अस्ताला गेली, हा जो इतिहास बघितला तर पेशव्यांची जी कारकीर्द आहे ती साधारणपणे 105 वर्षांची. या 105 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये या घराण्यामध्ये एका पाठोपाठ एक 5 कर्तृत्ववान पुरुष जन्माला आले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा हा फक्त मराठ्यांच्या इतिहासावर नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासावर उमटवला. ही फार मोठी गोष्ट आहे. आता या 5 जणांमध्ये पहिले ते बाळाजी विश्वनाथ आहेत, त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे, चिमाजी आप्पा, नानासाहेब पेशवे आणि माधवराव पेशवे. या पेशव्यांमध्ये रघुनाथ बाजीराव म्हणजे बाजीराव पेशव्यांचे धाकटे चिरंजीव यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यांची कारकीर्द सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही संघर्षमय होती. पेशवेपदासाठी त्यांना सतत संघर्ष करायला लागलेला होता आणि या संघर्षात जर कोणाची ससे होलपट झाली असेल तर ती आनंदीबाईंची झालेली आहे. एकीकडे घरातली माणसं, कारभारी हा एक भाग आणि दुसरं आपले पती, त्यांचा विचार आणि त्यांचे प्रयत्न, या कात्रीमध्ये त्या बाई अडकल्या. पण तरीही त्यांनी आपल्या पतीच्या इच्छेपुढे स्वतःची इच्छा कधी न लागता त्यांना नेहमी साथ दिलेली आहे. आणि कदाचित तेच कारण असावं की त्यांना विलन किंवा खलनायिका ठरवलं गेलं. तर अशा या कर्तृत्ववान आनंदीबाई पेशवे की ज्यांच्याकडे कर्तृत्व होतं, हुशारी होती, चतुराई होती, उत्तम काय म्हणूयात त्याला घरात होल्ड होता, घरात वर्चस्व होतं त्यांचं. खास करून पानपत नंतर जर तुम्ही शनिवारवाड्याचा जर इतिहास बघितला तर त्यांनी एका कर्त्या स्त्रीची भूमिका निभावलेली आहे. तर अशा या आनंदीबाई पेशव्यांबद्दल जे काही आजपर्यंत सांगितलं गेलं किंवा चित्रपटांमधनं दाखवलं गेलं की ते ललिता पवार आणि ते असं चंद्रकोरीचं कुंकू वगैरे म्हटलं की झालं, ती खलनायिकाच होते. किंवा बोलताना आनंदीबाई पेशवे ह्या खलनायिका म्हणूनच झाल्या जातात. तर हा जो गैरसमज आहे, मी गैरसमज म्हणतोय आणि अत्यंत जबाबदारीने हे मी शब्द वापरतोय, तो जो गैरसमज आहे तो दूर करण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे असं मला वाटतं. या पुस्तकाची जी मला वाचत असताना बलस्थानं वाटली ती म्हणजे याची भाषा ही जबरदस्त आहे. आणि खास करून जे शब्द त्यांनी वापरले त्यात काही कोकणातले पण शब्द आहेत की जे सर्व परिचित नाही आहेत, तर ते त्यांनी या पुस्तकात मुद्दामून वापरले कारण त्यांची जी मुख्य व्यक्तिरेखा आहे ती कोकणातली आहे. त्यामुळे तिच्या भाषेमध्ये ते शब्द येणं गरजेचं आहे आणि ते वापरले, हे मला एक नाविन्य त्यातलं वाटतं. शिवाय त्यांनी आपल्या पुस्तकाचे जे 3 भाग केलेत की जो आहे तो पूर्वार्ध, मध्यान्ह आणि उत्तरार्ध, त्यामुळे या 3 कालखंडामध्ये जे ऐतिहासिक प्रसंग घडले ते या ऐतिहासिक प्रसंगाच्या त्या साक्षीदार होत्या. साधारण 1754 ते 1794 या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे काही पाहिलं ते राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा इतर काही, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या यजमानांना साथ दिली आणि स्वतःची कुचंबणा होत असतानाही परिस्थितीतनं मार्ग काढला, हे खरोखरच विलक्षण आहे. तर खरोखरच विलक्षण आहे की राघवदादा किंवा रघुनाथराव हे गेल्यानंतर साधारणपणे 150 लोकांचा लवाजमा त्यांच्याबरोबर होता, पण त्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिलेली, हे फार महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर जे नाना फडणवीसांचा आत्ता उल्लेख झाला, नाना फडणवीसांनी जाणून बुजून दुसऱ्या बाजीरावाला शिक्षण मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आनंदीबाईंना समजून त्या काही करू शकत नव्हत्या. ही हातबलता देखील या पुस्तकात आहे. आनंदीबाईंची दैनंदिनी म्हणून पेशवे दफ्तरमध्ये प्रसिद्ध आहे. तर ती जर दैनंदिनी तुम्ही वाचली तर तुम्हाला असं लक्षात येईल की किती त्यांच्यावर 4ही बाजूनी नजरा होत्या आणि जरा काही त्याच्यात झालं तर ते ताबडतोब पुण्याला नाना फडणवीसांना कळवत असत. तर हा जो काही एक प्रकारे नजरकैद जी त्यांच्या नशिबाला आली, परंतु त्यांनी कुठेही हार मानली नाही, प्रयत्न करत राहिले आणि त्याच्यात यश मिळालं नाही हा नंतरचा भाग आहे. परंतु आनंदीबाईंचं जे काही एक वेगळेपण जाणवतं या पुस्तकातून ते फार महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या पुस्तकाला कादंबरी म्हणतो, पण मी म्हणेन हे ऐतिहासिक
दस्तऐवजांवर आधारलेली कादंबरी येते. तर त्यामुळे ही वास्तवतेच्या खूप जवळ जाते. पुराव्यांचं बोललात तर आपण पुराव्यांनी त्या वास्तवतेपुढे किंवा त्या इतिहासाच्या जवळ जाऊन पोचतो, परंतु तोच इतिहास आहे असं काही आपण सांगू शकत नाही. पण पुरावे हे गरजेचे असतात, कारण आपण त्यावेळी कोणीच जन्माला आलेलो नसतो, आपल्याला ते काही माहिती नसतं, आपण पुराव्यांवर आधारलेलो असतो. तो पुराव्याने लिहिलेलं जे काही साहित्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. आता धचा माबद्दल सांगितलं की जो धचा मा होऊ शकत नाही मोडीमध्ये वगैरे, ही गोष्ट खरी आहे. मोडी ही लिपी आहे, लक्षात घ्या. मोडी ही लिपी आहे, परंतु त्याची भाषा जी आहे ती मराठी आहे. आणि धचा मा हा अशक्य आहे. परंतु कुठंतरी कोणीतरी ते डोक्यात टूम आलं आणि मग ते सगळं सुरू झालं. तर हा जो काय प्रवाह आहे, आज आपण सिनेमावर इतिहास म्हणून विश्वास ठेवतो. ते मनोरंजन आहे. मनोरंजन आणि इतिहास यामध्ये खूप अंतर आहे. मनोरंजनातनं आपल्याला प्रबोधन होतं, ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु इतिहास हा पुराव्यांच्या आधारावर लिहिलेला असतो आणि तो रंजक असण्यापेक्षाही तो ॲक्युरेट, अचूक असणं गरजेचं असतं. त्यासाठी अनेक ग्रंथ वाचायला लागतात. आज हे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ठीक होतं, पण रत्नागिरी आणि रत्नागिरीतल्या एखाद्या गावात राहून अशा पद्धतीने ती सगळी ग्रंथसंपदा मिळवून ती वाचून त्याच्यावर स्वतःचा विचार मांडणं हे खरोखरच अवघड आहे. मी काही पुस्तकं लिहिली आहेत, मलाही माहिती आहे याच्यातला काय संघर्ष असतो. जसं एखाद्या मुलीचं लग्न असतं आणि आईवडिलांची जी परिस्थिती असते तशीच ही पुस्तक लेखकाची आणि लेखिकेची असते. ते जोपर्यंत शेवटपर्यंत मूर्त स्वरूपात येत नाही तोपर्यंत कुठे जाता येत नाही, किंबहुना दुसरा विचारही सुचत नाही. पण हे पुस्तक दर्जेदार आहे, उत्तम लिहिलेलं आहे, लेखन आहे, याच्यात अर्थ आहे की जी आत्तापर्यंत आनंदीबाईची अंधारी बाजू होती ती या कादंबरींनी समोर आणलेली आहे. तर मला असं वाटतं की हे पुस्तक जे आहे ते प्रत्येकाने वाचावं. आणि एखादी गोष्ट आपण नुसती वाचून कळत नाही, तर वाचून आपण जेव्हा विचार करतो की आत्तापर्यंत आपल्या आनंदीबाईबद्दल काय संकल्पना होत्या, आणि यातनं तुम्हाला विचार मंथनातनं लक्षात येईल की ह्या गोष्टी काय आहेत त्या. तर या कादंबरीबद्दल जे काही आहे ते अतिशय चांगलं आहे. दुसरी गोष्ट एक मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांनी काही ठिकाणी काळ दिलेले आहेत. कादंबरीमध्ये साधारणपणे वर्षांचा उल्लेख करत नाही, पण या कादंबरीमध्ये तो केलेला आहे. हे वेगळेपण मला जाणवलं. आणि मी एवढंच म्हणेन याच्या पुढे की इतिहासात अनेक व्यक्तिमत्व आहेत की जे आजही अंधारात आहेत. त्यांना पुढे तुम्ही उजेडात आणावं, त्याच्यावर काम करावं, कारण आपल्याला लेखन चांगलं जमतं. मग आपल्याला ज्या ॲबिलिटीज ईश्वराने दिलेल्या आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही अशा अंधाऱ्या वाटांवर जर प्रकाश टाकला तर मला असं वाटतं की ते लोकांना निश्चित आवडेल. आणि लेखन प्रवासामध्ये असं असतं, जर आपल्याला ती गोष्ट आवडते तर ती लोकांना निश्चित आवडते. तर या पुस्तकानिमित्त आपले अनेक मी शुभेच्छा देतो. आणि आपण इथेच थांबू नये, तर याच्याही पुढे आपण वाटचाल करत राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इतिहासाच्या अनुषंगाने आपण कादंबरीचं विश्लेषण सरांकडून ऐकलं. वास्तवतेच्या जवळ जाणारी कादंबरी असं सरांनी म्हटलं. आणि आनंदीबाई यांच्या व्यक्तिमत्वाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं काम या कादंबरीने केलेलं आहे. त्यांची जी अंधारी बाजू होती ती समोर या कादंबरीतून आलेली आहे. आणि हे सगळं काम ज्यांनी केलं त्या नीलावहिनी, त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करूया, त्यांचं मनोगत ऐकूया. सर्वप्रथम मी विवेकदादांनाही विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर कृपया यावं. डॉक्टर विवेक श्रीधर नातू, विवेकदादांना विनंती आहे. आपण वाचनालयाच्या वतीने सर्वप्रथम नीलावहिनींचा आणि विवेकदादांचा एकत्रित सत्कार करूया. वाचनालयाचे समन्वयक आदरणीय प्रकाश काका देशपांडे यांच्या हस्ते हा सत्कार होईल.
वाचनालयाच्याच बरोबर पेशवे कुटुंबियांच्या वतीने ही या दोघांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी आपण करतोय. नीलावहिनींचा सत्कार आरती देवी पेशवा यांच्या हस्ते होईल आणि डॉक्टर विवेक दादांचा सत्कार श्री पुष्करसिंह पेशवे करतील. पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते विवेक दादांचा सत्कार. यानंतर नीलावहिनींना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मान्यवर आणि आनंदीबाईंच्या प्रेमाखातर आणि पेशवे कुटुंबाबद्दल असलेल्या आदराखातर इथे आलेले आपण सर्व. आज बऱ्याच जणांनी म्हटलं की वेगळा विषय, पण ह्याचं खरं श्रेय जातं ते प्रकाश काका देशपांडे ह्यांना, कारण त्यांनी हा विषय मला सुचवला. आणि जेव्हा त्यांनी हा विषय मला सुचवला तेव्हा अभावितपणे मी त्यांना विचारलं, म्हणजे धोचाबा करणारी, हेच माझे पहिले उद्गार होते. आणि ते म्हणाले, तुला वाटतं तसं नाही आहे, तिच्या विरुद्ध याचा एकही पुरावा उपलब्ध नाही, पण तुला अभ्यास करायला लागेल. ही हिंट त्यांनी मला दिली होती, पण तो इतका करायला लागेल असं काही मला वाटलं नव्हतं तेव्हा. हा विषय त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या डोक्यात होतं, ठीक आहे करू बघू असंच माझ्या डोक्यात होतं. फार काही मनावर घेतलं नव्हतं, कारण मुळात निगेटिव्ह व्यक्तिमत्व असलं ना की आपल्याला पण असं वाटतं, बापरे हे जमेल का आपल्याला, आणि हे का सांगतायत मला करायला, असं पण मला कुठेतरी वाटत होतं. त्यानंतर मग एकदा मी सहजच मळणला गेले. मळण म्हणजे माझ्या घरापासून खूप जवळ आहे. तर तिथे गेले. आज भिडे सर त्यांनी मला मळणचं आनंदीबाईचं माहेरघर दाखवलं. आणि तो चौथरा आहे तिथे, तिच्यासाठी म्हणून बांधलेली शृंगारकळी आहे. हे मला माहितीच नव्हतं की हे असं काही तिथे आहे. आणि मला खूप वाईट वाटलं की आनंदीबाईंचं माहेरघर जे आहे ना, ती पाटी तिथे जी लावलेली आहे ती गंजकी, जे चौथरा आहे त्याच्यावरती खूप रानझाडं वाढलेली. अरे तिच्याच माहेरच्या गावात काय याची कदर नाही, असं मला ते वाईट वाटलं. का तर तिची प्रतिमा मलिन केलेली आहे म्हणून त्याची कुणालाच कदर नाही. हे कुठेतरी मला खटकलं. तिच्यासाठी जे तळं बांधलं आहे ह्याचा म्हटलं काय उपयोग. तर जेव्हा आनंदीबाई सासरून म्हणजे पुण्याहून माहेरी यायच्या तेव्हा त्या काय सगळे दागदागिने घालून नाही यायच्या. त्या तिथे त्या तळ्यावरती थांबायच्या, आंघोळ करायच्या, तिथे सालंकृत व्हायच्या आणि इतमामाने त्या माहेरी जायच्या. म्हणून ते शृंगारतळी, त्याचं नाव शृंगारतळी हे म्हणून आहे. बघण्यासारखी आहे. कधी जर तुम्ही गेलात तर जरूर बघा. थोडंसं वाटवाकडी करायला लागेल तळीवरून. आत्ताची जी शृंगारतळी गाव आहे ते काही शृंगारतळी नाही, खरी शृंगारतळी मळणला आहे. आणि ते इतकं छान बांधलं आहे. तिथे असे कोनाडे आहेत म्हणजे वस्तू ठेवायला, कपडे बदलायची वेगळी जागा आहे, म्हणजे असं पुढे चौथर आहे आणि मग खाली तळ आहे. वरच्या बाजूला जिवंत झरे आहेत आणि खालच्या बाजूला दासींना आंघोळ करायची जागा आहे. ते खरोखर बघण्यासारखं आहे, पण त्याची फारशी वास्तुपुस्त नाही. ते मला ॲक्च्युली खटकलं आणि त्याच्यामुळे असं वाटलं की नाही आपण बघूया तर खरी की काय आहेत आनंदीबाई. मग माहिती मिळवायला सुरुवात केली. पहिल्यांदा गेले मी भांडारकर इन्स्टिट्यूटला. तर तिथे तर मला एक छोटीशी पुस्तिका मिळाली मश्री दीक्षितांची, बाकी मला काहीच मिळालं नाही. ते म्हणाले तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही एक काम करा, इतिहास संशोधक मंडळात जा, तिथे पेशवे दप्तर आहे, तर तिथे तुम्हाला काही ना काही सापडेल. त्या दिवशी नेमका मला वेळ नव्हता, म्हणजे उशीर झाला होता म्हणून. आणि पुण्याला सारखं जायचं आणि घरी यायचं आहे तसं तेव्हा सासूबाई पण आजारी होत्या, तितकं सोपं पण नव्हतं माझ्यासाठी ते. तर मी तेव्हा आले आणि मग प्रकाश देशपांडेंना म्हटलं नाही हो काय फार काही मिळत माहिती वाचायला. ते म्हणाले एक काम कर, तू रियासती वाच गोसा सरदेसाईच्या, त्यात काय सापडलं तर बघ. आणि त्यांनीच मला सांगितलं. ते इथे मी सगळ्यांसमोर चारदा कौतुक केलं की ते रागावतील, पण त्यांच्या प्रेरणेमुळे गावोगाव ग्रंथालयं स्थापन झालेली आहेत. आणि माझ्यासारख्या 2000 लोकवस्तीच्या शहरात खेड्यात राहणाऱ्या बाईला हे सगळं मिळालं हे केवळ त्या ग्रंथालयामुळे मिळालं, श्रीधर ग्रंथालयामुळे. आणि मला आज आवडते, इथे माझी जाऊ आहे आलेली विनिता, तिथे समर्थपणे सांभाळते पण आहे. तर ह्या ग्रंथालयातनं माझा पुतण्या, तेव्हा माझी जर पायाची परिस्थिती फार बिकट होती, आज तुम्हाला मी सरळ चालताना दिसते. माझी दोन्ही गुडघ्यांची नी रिप्लेसमेंट झाली आहे आत्ताच वर्षापूर्वी, म्हणून तुम्हाला मी आज व्यवस्थित चालताना दिसते. तेव्हा मला असं चालायचं, जिना चढायचं म्हटलं ना की संकट वाटायचं. तर माझा पुतण्या श्रीयश त्याने मला एक दिवस आला आणि अक्षरशः असं पोतं घेऊन आला. अरे म्हटलं हे काय आणलंस. नाही काकू तुझे पाय दुखतात ना, मी तुझ्यासाठी पुस्तकं आणली, बघ तुला पाहिजे. तर आमचं बोलणं व्हायचं, अरे लिहायचं आहे रे, म्हणजे बघायला हवं आहे, एकदा लायब्ररीत यायला हवं आहे, असं सारखं चालायचं. पण माझ्या हातनं होत काही नव्हतं. ती पुस्तकं तो घेऊन आला, मला खरोखर त्याचं कौतुक वाटलं. आणि गंमत अशी झाली, ती पुस्तकं मी छान रचून ठेवली, त्या रियासतींकडे बघितलं आणि पानं उलगडली तर टाईप अगदीच बारीक.
आणि एवढी जाडे जाडे ग्रंथ, नेमका माझ्या उजव्या डोळ्याला तेव्हा मोतीबिंदीचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. म्हटलं छान, चांगलं चाललंय असं म्हणून मी वाचायला तर लागणार होतं, पण मी बघत होते, ठेवली होती रचून, पण उघडली नव्हती पुस्तकं. आणि गंमत सांगायची तुम्हाला म्हणजे 25 मार्च 2020ला लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागल्यावर आपल्या सगळ्यांचंच आयुष्य बदललं, तसंच आमचंही बदललं. पहिले साधारणपणे 15-20 दिवस तर रुटीन बदललं ना, त्यामुळे ते रुटीन कारण स्टाफ कुठे कोण लांबचा येईन असं झाला. काही स्टाफला आम्हाला नेणं आणणं, म्हणजे आम्ही ड्रायव्हरचंच काम करायला जोरात सुरुवात केली होती दोघांनी. एक गाडी घेऊन हा जायचा, एक गाडी घेऊन मी, त्यांना आणायचं सोडायचं हे सगळं करत होतो. तर ते रुटीन बसायला थोडा वेळ गेला. आणि मग असं लक्षात आलं की अरे घरी आल्यावर आता लायब्ररी बंद, त्याच्यामुळे नवीन पुस्तकं कुठचीच नाही आता येणार. आता या सेटिंगशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आनंदीबाई सांगतायत बाई तर वाच. आणि मग त्या यासाठी मी हातात घेतल्या. आणि तुम्हाला सांगते, मी एका वेगळ्या कालखंडात गेली. म्हणजे आपला मराठी शाहीचा इतिहास हा शिवछत्रपतींपासून सुरू होतो आणि त्यांच्या मृत्यूशी थांबतो. पुढचा इतिहास शिकवतच नाहीत. का शिकवत नाहीत याचं उत्तर आपलं शोधा प्रत्येकाने. पण शिकवत नाहीत हे खरं. छत्रपतींनंतर संभाजीराजांचा इतिहास आहे, तो शिकवत नाहीत. शाहू महाराज म्हणजे शिवछत्रपतींचे नातू, त्यांचाही इतिहास शिकवत नाहीत. अरे मी तर असं म्हणेन की शिवरायांनी शून्यातनं सुरुवात केली, पण शाहू महाराजांनी मायनसमधनं सुरुवात केली. तसं बघायला गेलात तर हा 3 वर्षाचा लहानगा आपल्या आईबरोबर औरंगजेबाच्या नजरकैदेत होता कायम. काही वेळेला असे पण सल्ले मिळाले औरंगजेबाला, टाका मारून ह्याला. काय झालं असेल होत्या मायलेकराला, म्हणजे किती कठीण परिस्थितीत तो मुलगा वाढलाय, लहानाचा मोठा झालाय. पण एक तुम्हाला गंमत सांगते, काही भावना असतात ना मानवी, त्यांना जात धर्म काही नसतो. औरंगजेबाची मुलगी एक अविवाहित होती आणि तिला शाहू महाराजांचा भयंकर लळा लागला होता. आणि शाहू महाराज स्वभावाने आपल्या आईसारखेच गोड होते, नरमदिल होते. तर त्याच्यामुळे तिने सांगितलं, तिच्या जेव्हा कानावर आलं तेव्हा तिने सांगितलं, जर ह्याला मारलं तर आधी मला मारा आणि मग ह्याला मारा. त्यामुळे शाहू महाराजांना हात लावला नाही कधी कोणी. आणि दुसरं मला एक लक्षात आलं वाचताना की शाहू महाराजांना बाटवण्याचा प्रयत्न का नाही झाला माहिती आहे? संभाजीराजांचं जे बलिदान आहे ना, त्यांनी कुठेतरी दहशत बसलीच होती, किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे बहुतेक शाहू महाराजांना बाटवायचा विचार सुद्धा कोणी केला नाही, असं म्हणजे माझा जे वाचून तर्क झालाय तो. एकदा पहिलं वाचन झालं, त्याच्यानंतर मग कोरोना उठला, मग इतिहास संशोधक मंडळात गेले. काही डॉट्स लागत नव्हते मला प्रसंगांचे. मग एक प्राध्यापक खोबरेकरांचं मराठा कालखंड म्हणून खूप छान 2 व्हॉल्यूम्स आहेत, त्यातला दुसरा व्हॉल्यूम माझ्या कामाचा होता. मग तो वाचायला सुरुवात केली, बरेच काही डॉट्स कनेक्ट झाले. आणि नंतर पेशवे दप्तरात मी जेव्हा गेले तेव्हा मला तिथे ही भाषाही सापडली आणि उरलेले डॉट्स पण माझे कनेक्ट झाले. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता आपण काहीतरी करू शकतो. नंतर मी काय केलं सांगते. जेव्हा सेकंड रिडिंग होतं तेव्हा पहिलं काय केलं तर मनाची पाठी कोरी केली. एक सांगते, इतिहास जर तुम्ही डोक्यात काहीतरी ठेवून वाचायला लागलात तर तुम्हाला खरा इतिहास कधीच कळणार नाही. हे पात्र असंच आहे, ते पात्र तसंच आहे, असं जर आपण डोक्यात ठेवून वाचलं ना तर सत्य काय ह्याच्याकडे आपला कानाडोळा होतो, असं म्हणजे माझं मत आहे. त्यामुळे पहिलं काय केलं तर पूर्ण मनाची पाठी कोरी केली आणि नव्याने वाचायला सुरुवात केली. आणि मग मला खरं सांगाल तर काही घटनांचा अन्वयार्थ लागला, काही घटना कशा घडल्या, कशातून काय झालं असेल निर्माण, हे हळूहळू कळायला लागलं. आणि मग जेव्हा एक दिवस माझी खात्री झाली की नाही हे आनंदीबाईने केलेलं नाही, तेव्हाच मी लेखणी हातात घेतली. लेखणी म्हणजे मी लिहिलं नाही एक शब्द सुद्धा, सगळं लॅपटॉपवर टाईप केलं आहे, म्हणजे लॅपटॉप हातात घेतला असं म्हणायला हरकत नाही. एक वाक्य आहे महत्त्वाचं, जसं मगाशी धीरज बोलताना बोलला, रामशास्त्री प्रभूण यांनी व्यवस्थित डॉक्युमेंटेड वाक्य आहे पेशवे दप्तरामध्ये. ते असं म्हणतात, सांप्रत काळी स्त्रियांना विशेष शिक्षेची तरतूद नाही. सबब करणाऱ्यांनी आनंदीबाईंचं नाव पुढे करून आपापल्या माना सोडवून घेतलेल्या आहेत. आता हे करणारे कोण, आपापल्या माना कोणी सोडवून घेतले आहे तुम्हाला पुस्तक वाचून समजेल. म्हणजे अतर्क गोष्टी, राजकारण हे स्पेशलच असतं, काळ कुठचाही असू दे स्पेशलच असतं, एवढं खरं. आणि आता जसं तुम्ही म्हणताय म्हणजे शाहू महाराजांचं जसं मी मगाशी म्हटलं की हा शाहू महाराज जेव्हा वयाच्या 16व्या वर्षी ते सुटले औरंगजेबाच्या कैदेतून, म्हणजे औरंगजेब मेला म्हणून ते त्यांना सोडलं. आणि मात्र येसुबाईंना मोगल घेऊन गेले होते दिल्लीला, म्हणजे मानेवर आईच्या सुरी होतीच. ह्यांनी जर काही गडबड केली तर आईच्या मानेवर सुरी आहे, म्हणजे बादशाह विरुद्ध बंड कधीच करायचं नाही आहे. तसा शाहू महाराजांनी शब्द दिला होता आणि तो त्याने तर पाळलाच नाही, पुढे पेशव्यांनीही पाळला. हे पुढे मला सांगायला आवडेल. आता हा तुम्ही बघा 16 वर्षाचा मुलगा आहे, ह्याला आई नाही जवळ. म्हणजे मायनसमधनं का म्हणते तर शिवाजी छत्रपतींच्या जवळ जिजाऊ होती. आज आपल्या मायेचं एक भक्कम माणूस उभं असणं, नीट सल्ला देणारा फार मोठा ॲसेट आहे.
तो त्यांच्याकडे नाही. आणि जिच्या तोंडाकडे बघावं अशी ताराराणी वैरीण म्हणून उभी राहिलेली. म्हणजे कशा परिस्थितीत हा माणूस सापडला असेल. आणि वय अवघं 16-17 आहे, पण तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा हा माणूस आहे. हा गुणग्राहक शाहू असं त्यांचं वर्णन करतात रियासतकार. आणि हा खरोखरच गुणग्राहक आहे. त्यांनी चांगली माणसं जोडली, पारखली आणि ती जोडली. आणि शब्द गोड असल्या कारणाने ती त्यांच्याबरोबर कायम राहिली. हे शिकवायला नको का पुढच्या पिढ्यांना? म्हणजे इतिहास हा डूज आणि डोंट शिकवतो असं मला नेहमी वाटतं. पण कधी अनबायस जर तो तुमच्यासमोर आला तर, नाहीतर नाही. हे शाहू शिवक म्हणजे हा शाहू महाराजांचा फार मोठा गुण आहे. आणि ह्याच सगळ्यात त्यांना सापडला एक हिरा, तो म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे. बाळाजी विश्वनाथ पेशवेंनी ताराराणी आणि त्यांच्यात तर समेट घडवलाच, पण दिल्लीवर स्वारी करून येसूबाईंना सोडवून आणलेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे? मलाही माहिती नव्हतं. तर असे हे बाळाजी विश्वनाथ पेशवे आपल्याला जसं माहितीच आहे. पुढची वंशावळ बाजीराव पेशवे तर सर्वांनाच माहिती आहेत. बाजीराव पेशव्यांची मुलं नानासाहेब पेशवे मोठे आणि रघुनाथराव ही 2 हयात मुलं, मध्येही मुलं होती पण ती गेलेली आहेत. आणि रघुनाथराव शेंडेफळ. आता रघुनाथरावांशी बघताना वयाच्या 25शीत आपली मुलं काय करतात तो विचार करा प्रत्येकाने. आणि वयाच्या 25शीत हा पेशवा अटके पार झेंडा लावून आलेला आहे. अटक कुठे आली कल्पना आहे का? अटक म्हणजे लाहोर, मग पेशावर, त्याच्या पुढे रावी पार झाली, म्हणजे रावी ओलांडली आणि मग अटक आहे. आणि अटकेच्या पुढे सतलज आहे. आणि सतलज आपली घोडी भीमतडीची घोडी बुटकी, अरबी घोडे उंच असतात आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर ती घोडी जाईना, सतलज खोल आहे आणि पाणी खूप थंड आहे. त्यामुळे आपल्या त्या घोड्याला ती थंडी पण सोसेना, म्हणून ते तिथे थांबले. अटक से कटक एवढं मराठी साम्राज्य जे आपलं मराठा साम्राज्य जे उभं राहिलं, त्या सिंहाचा वाटा रघुनाथरावांचा आहे आणि तो मान्य करावाच लागेल. आता असं असताना त्यांना जर वाटलं की मला पेशवेपद मिळावं, तर त्यात काही गैर नाही आहे. हां, मार्ग गैर होता, वाटणं गैर नव्हतं असं माझं म्हणणं आहे. आता काका आणि पुतण्यांचे कलगीतुरे आपण अजूनही बघतोय, तर त्याच्यात काही विशेष नाही आहे, सत्तेसाठीचे. तर त्यामुळे तेव्हा त्यांनी जे सांगितलं की मला सत्तेत, त्यांनी सरळ सरळ सांगितलं की मला हवं आहे पेशवेपद म्हणून, ते नाकारलं गेलं. आता काय गोष्टी आहेत माहिती आहे का? 2 गोष्टी मला लक्षात आला की हे वाढलेत सातारी रघुनाथराव, त्यामुळे त्यांचे सुहृद किंवा त्यांचे स्नेही पुण्यात कोणी नाही आहेत. सदाशिव भाऊ वगैरे हे पुण्यात वाढलेले आहेत. हां, हे सातारी छत्रपतींच्या जवळ वाढलेत का? तर त्यांना प्रशिक्षण मिळावं म्हणून. नानासाहेब आणि ते दोघेही जण, त्यामुळे त्यांचे मित्र साताऱ्यात आहेत, इथे नाही आहेत. तर पुण्यात वारंवार त्यांना बोललं गेलं आहे. म्हणजे पराक्रम करून आलं तरी त्या माणसाला प्रशासकीय काम अजिबात जमत नाही. म्हणजे रघुनाथरावांना प्रशासकीय काम जमत नाही आहे, लढण्यात माहीर आहेत. पण ज्याच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करून घ्या ना. पण तेव्हा तसं नव्हतं, तशी माहीत नाही, तेव्हा तसं नाही झालं. आणि त्यामुळे रघुनाथरावांच्या मनाचा एक कोपरा कायम अंधारलेला दिसतो. आपलं माणसाचं मन आहे, जसं मग अशी धीरज म्हणाला, मला वाटतं वाटेकर म्हणाले किंवा मला लक्षात नाही, मोहित म्हणाल, एक ग्रे झोन असतो स्वभावाचा प्रत्येकाच्या. कुणीच माझ्या मते 100% चांगलंही नाही आणि कुणीच 100% वाईट कधीच नसतं. तो जो ग्रे झोन आहे ना, तेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार सारखे मनात नैराश्याचे विचार यायला लागतात, संताप, राग किंवा डावललं गेल्याची भावना, हे सगळं जे कलेक्ट झालं तर मग ते काळोख तिथे तयार होतो मनात. आणि मग अशा माणसाच्या हातनं गुन्हे घडतात, चुका घडतात. पण हे जेव्हा पॉझिटिव्ह विचारांची त्याच्यावर छाया पडते, जेव्हा छटा येते पॉझिटिव्ह विचारांची, तेच तो ग्रे झोन पांढरा होतो. माणसाच्या मनात चांगले विचार यायला लागतात, माणसाच्या हातून सत्कृत्य घडतात. हे नॅचरल आहे. म्हणजे हा एक मानसशास्त्रीय गोष्टच आहे, याच्यात काही गैर नाही. पण तसं रघुनाथरावांच्या बाबतीत ते खूप झालं आहे की त्यांना सतत डावललं गेल्याची जी भावना, आणि कुणालाही डावललं गेलं तर नाहीच ना आवडणार. घरात सुद्धा कोणी सारखं डावललं गेलं तर कसं कोणाला आवडेल? तर ते त्यांच्या बाबतीत मला खूप झालेलं वाटतं. आता एक मला वाचताना गंमत वाटली की नारायणराव पेशवे ज्यांचा खून रघुनाथरावांनी करवला, हे नारायणराव पेशव्यांचं नाव बारशात त्यांनी ठेवलंय, मला माहीत नव्हतं. मुंज, नारायणराव पेशव्यांची मुंज रघुनाथरावांनी लावली आहे. मग असं असताना, इतकं प्रेम असताना, का बरं इतकी पराकोटीचा द्वेष झाला निर्माण की? आणि ते नुसतं सत्तेची लालसा एवढं एकच कारण नाही आहे बरं का, बरेच परिमाण आहेत ह्या सगळ्या गोष्टीला. ते तुम्ही पुस्तक वाचलंत की तुम्हाला समजेल की नेमकं काय झालं असं की इतक्या टोकाची भूमिका त्यांनी घ्यावी. आनंदीबाईंच्या बाबतीत म्हणावं तर आनंदीबाईंना तर निश्चितपणाने त्या म्हणतातच ह्याचा गर्दीचा मार, म्हणजे त्याला ठार मारणार ते मला ठाऊक नाही, ठाऊक नव्हतंच. कारण माझी नारायणावर ममता विशेष, म्हणजे लाडका होता नारायण म्हणून. त्याला पकडणार आहेत, तुरुंगात टाकणार आहेत हे तिला माहिती होतं आणि ते गरजेचं पण होतं. तुम्हाला वाचल्यावर समजेल की त्या तत्कालीन ती गरजच होती. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण
की जर तिने धचामा केला असता, एक क्षणभर तुम्ही गृहीत धरा, तर जेव्हा नारायणरावांचा खून झाला त्याच्यानंतर त्यांची बायको गंगाबाई लहानच होती, ती सती जायला निघाली. ती सती जायला निघाली म्हटल्यावरती आनंदीबाईच्या लक्षात आलं की हिची पाळी चुकली आहे. मग तेव्हा तिने केस धरून तिला असे ओढलेत आणि असं ती म्हणते, गंगे जातीस कुठं, तुझी पाळी चुकली आहे. जर समजा धचामा आनंदीने केला असता तर हा मूर्खपणा ती कधीच करणार नाही, जाते ब्यात तर जाऊ दे असंच कोणी म्हटलं असतं ना. म्हणजे आणि हे तिने केल्या कारणाने तिने राघोबांचा राग पण ओढवून घेतला, हे पण पुढे. मग तिचा अक्षरशः डफ झालाय. एका बाजूला राघोबा बोलतायत की तुला काय गरज होती हे सगळं करायची, आणि एका बाजूला समाज तर तिच्याच नावाने खडे पडतोय धचामा केला म्हणून. मग असं लक्षात येतं की हे सगळं जे आहे ना, हे सगळं का आणि कसं झालंय हे तुम्हाला वाचल्यावर समजेल की बरोबर कसं एखाद्याला स्केपगोट म्हणजे कसा बळीचा बकरा कसा करावा. कारण तिला शिक्षा होणार नाही आहे, हो स्त्री आहे त्यामुळे तिला शिक्षा होणार नाही, ढकला तिच्यावर, काय फरक पडतो. अशी जी वृत्ती आहे तर त्याच्यामुळे मात्र तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं डेफिनेटली. आणि ते म्हणजे वाईट वाटतं. एवढी हुशार बाई आहे ही, तिची पत्रं मी जशीच्या तशी या पुस्तकात उद्धृत केलेली आहेत. ती पत्र वाचून मी 3 ताड उडाले. म्हणजे ही बाई असं सांगते की अरे इंग्रज घरात येऊ पाहतोय, त्याला थांबवा, म्हणजे मंद पायराव करून येतील आणि नंतर सगळं स्वतःच घेतील आणि आपल्याला फक्त पोटापुरतं देतील, हे ती सांगतेय. तुम्ही सांगा त्यावेळच्या म्हणजे बायकांना काय जग बाहेरचं कळत असेल. पण ही नजर आणि हा चतुरपणा तिच्याकडे होता. ती आजूबाजूला काय चाललं याच्यावर लक्ष ठेवून असणार याचा अर्थ, आणि हुशार असणार अतिशय, म्हणून ती हे सांगते. म्हणजे हे वाचल्यावर मी चाट पडले, अरे या बुद्धिमत्तेची बाई, आपण तिला विलन म्हणतो. आणि एक दुसरं तुमच्या कधी लक्षात आलं सगळे, माझं हे मत आहे सगळ्यांचं असावं असं नाही, ती थ्रेट टू थॉर्न होती. उद्या जर तिला राज्यकारभार सांभाळायला मिळाला असता तर तिने समर्थपणे सांभाळला असता. आणि तिने सिद्ध केलं होतं. तिने किल्ला धारचा लढवला आहे, प्रेग्नंट आहे, दिवस भरत आले, ती बाळणपणाला म्हणून थांबली आहे किल्ल्यात, बेडा पडलाय किल्ल्याला, आणि 2 दिवसात पडेल असा वाटणारा किल्ला 4 महिने पडला नाहीये. काय असेल ती बाई, तुम्ही कल्पना करा, हे सोपं नाही ना. आणि मग अशी बाई म्हणजे थ्रेट टू थॉर्न. मग अशा ज्या बायका असतात ना, त्यांना खलनायकच ठरवलं गेलंय. आपल्या पुराणातल्या कथा बघा, कैकई, थोडंसं विषयांतर आहे पण ह्याच्याशी सुसंगत आहे म्हणून सांगते. कैकईला जे दशरथाने 3 वर दिले ते काय असेच दिलेले नव्हते. ती लढाईत तिने पराक्रम केला होता म्हणून मिळाले होते. आणि दशरथाला शाप मिळालेला तिला माहिती होता की पुत्रवियोगाने मृत्यू. मग आता पुत्रवियोग 2 प्रकारे होणार. एक म्हणजे मुलगा लांब गेला तर, आणि दुसरं म्हणजे मुलाचा मृत्यू. मग रामावर कैकईचं प्रेम होतं असं दिसतं, म्हणजे पुराणात काही ठिकाणी दिसतं. मग तिने रामाच्या मृत्यूपेक्षा त्याला रानात पाठवणं जास्त श्रेयस्कर समजलं. पण बदनाम कोण झाली? कैकई. तसंच दुसरं सत्यभामेचं उदाहरण घ्या. सत्यभामा, नरकासुराचा वध जो श्रीकृष्णाने केला आहे तो सत्यभामेच्या सहाय्यानेच केलेला आहे. ती तेव्हा रगडांगणात त्याच्या बरोबरीने उतरलेली आहे आणि म्हणून तो हे करू शकला आहे. सत्यभामेला काय किंमत आहे हो? काही नाही. आपण पारिजातकाची गोष्ट सांगून तिचं हसं केलंय. म्हणजे ज्या थ्रेट टू थॉर्न स्त्रिया आहेत ना, असं मला वाटतं त्यांना नामोहरम करायचाच प्रयत्न केला गेलाय. आणि आनंदीबाई त्याला अपवाद नाहीये. आनंदीबाई ही ह्या बाकीच्या सगळ्या कारभाराच्या दृष्टीने थ्रेट टू थॉर्नच होती. आता तिच्याबद्दल म्हणजे एकदा दुश्वासच करायचं ठरवलं ना की मग काही बोला, असं माझ्या लक्षात आहे. दागिन्यांचा सोस, अरे बाकीच्यांची तेवढी हौस आणि हिचा तेवढा सोस. काय म्हणून? दिसायला सुंदर आहे, पेशव्यांची सून आहे, ती नाही घालणार दागिने तर कोण घालणार हो? तिने घातले दागिने की सोस म्हणायचं, आणि बाकीच्यांची तेवढी हौस झाली. म्हणजे हे पटण्यासारखं नाही. पण त्याचबरोबर हे पण सांगत नाहीत कधी की तिचे 6 लाखाचे दागिने रघुनाथरावांनी गहाण टाकलेले आहेत इंग्रजांकडे, ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला वाचलत की समजेल, म्हणजे कसं माणसाला एकदा वाईट वागवायचं ठरवलं की वागवता येतं. रघुनाथराव जेव्हा गेले, ती 4 महिन्याची प्रेग्नंट आहे तेव्हा चिमाजी अप्पाच्या वेळेला. रघुनाथराव गेल्यानंतर 1 लाख रुपये नाना फडणीस पाठवतात क्रियाकर्मासाठी म्हणून, आणि त्याचबरोबर एक जळजळीत निरोप देतात. तो निरोप काय तो ह्याच्यात वाचा, मी सांगत नाही. म्हणजे कठीण आहे असं मला वाटलं खरोखर. म्हणजे काय मनस्ताप एखाद्याच्या नशिबी लिहिलेला असतो, तर त्याचं आनंदीबाई उदाहरण आहे. आणि आपल्या मुलाला शिकवावं असं कोणा आईला नाही वाटणारच ना. त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा बाजीराव फार खेळतात, मूल तो शहाणे होऊच नये ह्यासाठी प्रयत्न करतायत असं ती अगतिका तरी म्हणतीये. कारण ज्या शिक्षकाबद्दल मत असं होतं की हा कडक आहे, याच्याशी काय पटणार नाही या बाजीरावाचं, त्या शिक्षकाबरोबर बाजीरावाचं सूत चांगलं जमलं म्हटल्याबरोबर त्याला पुण्यात बोलवून घेतलेलं आहे. आणि आडाणीच राहू दे असं नाना फडणीस म्हणतायत. हे सगळं भयंकर आहे.
म्हणजे किती एखाद्या आईला वाईट वाटत असेल की आपलं मूल तर दिसतंय हुशार आहे, पण त्याला शिक्षण मिळू नये म्हणूनच प्रयत्न चाललेत किंवा तो नालायक व्हावा म्हणूनच प्रयत्न चाललेत. हे किती दुर्दैव आहे सांगा मला. त्यामुळे अशा अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यात कळतं की अरे काय आहे, म्हणजे हा अन्याय आहे, दुसरं काही नाही आहे. आणि आनंदीबाई ही म्हणजे हुशार आहे हे खलनायिका ठरवण्यात, तिला एकदा खलस्त्री ठरवलं ना, त्यात बऱ्याच जणांचा फायदा आहे. तो कोणाचा फायदा आहे ते वाचलं की समजेल तुम्हाला. म्हणजे बाहेरच काढलं एकदा एखादं वाईट म्हणून की प्रश्नच मिटला, सोपं आहे. मग म्हणजे आपल्या वाटेत अडसरच नाही आहे कोणी. बाजीरावांबद्दल सुद्धा आता तुम्हाला मी सांगते, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांबद्दल पळपुटा बाजीराव म्हणून म्हणता, सगळा वाचा जरा इतिहास. तोच माणूस लढायला उभा राहिला आहे. आणि म्हणून आज शनिवारवाडा काय दिसतो आपल्याला, बाहेरच्या फक्त भिंती दिसतात, आत काय आहे तेच. तुम्ही बडोद्याला जा, गायकवाडांचा महाल बघा, बाकीच्यांचे महाल बघा, ते कसे उभे आहेत. कारण ह्या सगळे बरोबर इंग्रजांना शरण गेले, त्यांच्या प्रॉपर्टीज आज तिथे जागच्या जागी उभे आहेत. शनिवारवाडा बेचिराग केला इंग्रजांनी, तो दुसरे बाजीराव लढायला उभे राहिले, त्यालाच आम्ही पळपुटे म्हणून हिणवतो. हे आमचा मूर्खपणा आहे असं मी म्हणेन. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, दुसरे बाजीराव जर पळपुटे होते किंवा त्यांना तुम्ही काय अजून 1000 दूषणं देत असाल, झाशीची राणी कुणाच्या घरी मोठी झाली, दुसऱ्या बाजीरावांच्या घरी मोठी झाली आहे. नानासाहेब पेशवे जे 1857च्या बंडात लढलेले आहेत ते कुणाचे आहेत, दत्तकपुत्र, दुसऱ्या बाजीरावांचे दत्तकपुत्र आहेत. ही माणसं इंग्रजांशी शेवटपर्यंत लढली आहेत, मरेपर्यंत लढलेली आहेत. हे काय बाजीराव जर पळपुटे आणि नालायक असते तरी घडली असते का माणसं. सरळ साधी गोष्ट आहे, सरळ साधं लॉजिक आहे. पण हे बघतच नाही लॉजिकली आपण काय. एकदा जे कोण काय म्हणतात तेच ऐकतो. आणि हे तुम्हाला मी सांगते की हे सगळं मी मनाची पाठी कोरी करू शकले आणि म्हणूनच मला हे सगळं लिहिता आलं. प्रकाश देशपांडेंना मी जाहीर आभार मानते की त्यांनी मला विषय सुचवला आणि मी त्याला माझ्या परीने न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. आज मला अतिशय आनंद होतोय की ज्या अमृतराव पेशवे हे रघुनाथरावांचे दत्तकपुत्र आहेत आणि अतिशय गुणी आहेत, म्हणजे आनंदीबाईंनी पोटच्या मुलांपेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम केलं आहे असं दिसतं. तर त्या अमृतरावांबद्दल एके ठिकाणी लॉर्ड वेलस्लीने लिहून ठेवलं आहे की उद्या जर अमृतराव गादीवर आले तर हिंदुस्थानात इंग्रजांना पाय रोवता येणार नाही. आणि अशा अमृतरावांचे वंशजच आपल्याकडे आलेले आहेत याचा मला खूप आनंद होतोय. आणि त्यांच्या हातून हे पुस्तक प्रकाशित झालं याचाही मला अतिशय अभिमान वाटतो आहे. शेवटी काय आहे, जेव्हा एखाद्या आपल्या हातून काही घडतं, माझं नेहमी असं म्हणणं असतं की ती बसली आहे, तीच सांगते, तीच शब्द सुचवते. त्याच्यामुळे देवी सरस्वतीचीच कृपा म्हणेन मी आणि इथेच मी थांबते. अशीच कृपा तिची माझ्यावर राहो. धन्यवाद नीलावती. ज्या उगवत्या पद्धतीने त्या आत्ता बोलत होत्या, आनंदीबाईंचा विषय जरासा बाजूला ठेवला तर इतिहासाचे म्हणजे पुढच्या लेखनातले अनेक वेगवेगळे पुस्तकांचे ओघवते असे उल्लेख त्यांच्या एकूण मनोगतामध्ये आले, ज्याच्यामध्ये त्यांनी तो शेवटच्या काळामध्ये आलेला म्हणजे शनिवारवाडा असून सुद्धा दुसऱ्या कोपरगाव आणि तिकडच्या वाड्यांमध्ये जाऊन त्यांना राहावं लागले ती स्थिती असेल, किंवा आलेला भयंकर निरोप आणि त्याच्या पुढचं म्हणजे निरोप तर सांगायचा नाहीच, त्यांनी सांगितलेलं नाही, पण त्याला दिलेलं उत्तर हेही तितकंच जबरदस्त ताकदीचं आहे. हे सगळंच आपल्याला त्या ऐतिहासिक कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. आपण या आजच्या प्रकाशन समारंभाच्या शेवटाकडे येऊया. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्राध्यापक सौ आदितीदेवी पेशवे अत्रे यांचा आपण वाचनालयाच्या वतीने सत्कार करूया. मी प्रकाश काका देशपांडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सर्वप्रथम सत्कार करूया. MA मानसशास्त्र, MA हिअरिंग इम्पेअरमेंट आणि 1994 पासून विशेष अध्यापन क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. रुईया मुकबधीर महाविद्यालयात 9 वर्ष अभ्यासक्रम समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्रात प्रथमच कर्णबधीर मुलांसाठी 40 राज्यक्रमिक पाठ्यपुस्तकांचं अनुकूलन त्यांनी केलेलं आहे. अशा आदितीदेवी पेशवे अत्रे यांचा आपण या ठिकाणी आत्ता सन्मान केला. यानंतर आजच्या या प्रकाशन सोहळ्याचं म्हणजे ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं आणि ज्यांच्याविषयी आत्ता वहिनींनी आपल्याला सांगितलं, अमृतरावांचे वंशज श्री खरं तर त्यांचा परिचय म्हणजे ते पेशवे आहेत हाच परिचय पुरेसा आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे काही परिचय करून देण्याची आवश्यकता आहे असं नाही. कार्यक्रमाची औपचारिकता श्री पुष्करसिंह पेशवेंचा सत्कार आणि त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. प्रकाश काका देशपांडे यांच्याच हस्ते आपण हाही सत्कार या ठिकाणी करतोय. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर MMCA पुणे, मास्टर ऑफ एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग नवी दिल्ली, व्यंकटरमण असोसिएटमध्ये 20 वर्ष कार्यरत श्री गणेश मंदिर आणि अन्नपूर्णा ट्रस्ट वाराणसीचे सर विश्वस्त आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
इतके लोकांनी इतकं आत्ता बोललं आहे आणि मी कुठल्याही प्रकारचा वक्ता नाही आहे, नाही मी महेशजींसारखा इतिहासकार आहे, नाही माझं वाचन खूप आहे, नाही मी साहित्यिक आहे. त्याच्यामुळे जे काय माझ्या मनातील ते मी बोलणार आहे. काही गोष्टी काही वाक्य लिहून आणलेत जी मला बोलायची, जे मी पुस्तक वाचल्यानंतर बोलू इच्छितो. पहिल्यांदा पेशव्यांचा एक छोटासा श्लोक म्हणतो आणि सुरुवात करतो. श्री लक्ष्मीनारायणं स्थानपुरुषं कालभैरवं कुसुंबां श्री महालक्ष्मी उत्तरेश्वर भैरवं श्री कालेश्वरं किलकालकाले श्री जीवनेश्वर सहसोमजाई जोगेश्वरी हरिहरेश्वर बाबदेवां देवां नमामि निजपूर्वज पूजितंग्रीं श्री चिंतामणी प्रमुख पंचायतन महादेवताभ्यो नमो नमः. हा पेशव्यांचा आमचा श्लोक आहे, जो श्रीवर्धनच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागच्या बाजूला लिहिलेला आहे आणि तो आम्ही सगळे घरी म्हणतो. प्रथम अभिनंदन आणि आभार लीलाताईंचे. अभिनंदन या कारणासाठी, जसे सगळे लोक म्हणले त्याप्रमाणे नुसतं पुस्तक लिहिल्याचं अभिनंदन नाही आहेत, अतिशय अवघड विषय हा तुम्ही घेतला आहे आणि त्या बाबतीत अभिनंदन आहे. अतिशय सुरेख पुस्तक आपण लिहिलेलं आहे. अगदी खरं सांगायचं तर मी फार कमी पुस्तक वाचतो, पण हे एक पुस्तक आहे जे मी खाली नाही ठेवलेलं आणि मी वाचलेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तक लिहिण्याबद्दल खूप अभिनंदन. आभार या कारणासाठी कारण आज त्यांनी आमची आठवण ठेवली आहे. अमृतरावांचे वंशज म्हणून आज त्यांनी आमची आठवण ठेवली आहे. नुसती आठवण नाही ठेवली आहे तर त्या स्वतः पुण्याला आल्या, त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांनी आमची सगळी यायची जायची राहायची सगळी सोय केली आहे. उद्या धमकी दिली असं मी म्हणू शकतो की आपल्याला मळणला जायचं आहे, आपल्याला गुहागरला जायचं आहे, या सगळ्यासाठी त्यांनी वेळ काढला आहे आणि त्यासाठी खूप खूप आपले आभार. गेले काही वर्ष खरं म्हणजे मी प्रकाशजींबद्दल पण एक वाक्य बोलतो की अत्यंत धोकादायक माणूस आहे. कारण त्यांनी मला फोन केला आणि आपण याल का हा प्रश्नचिन्ह विचारण्याऐवजी आपण येत आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या भीतीने मी आज लगेच यायचं ठरवलं इथे. पण खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की आज इथे येता आलं, परशुरामजींच्या भूमीत येता आलं आणि नुसतं ते नाही पण अगदी खरं सांगायचं तर मळण हे गाव, गुहागरला आम्ही गेलेलो पण मळण हे गाव आहे हे मला स्वतःला माहिती नव्हतं. आनंदीबाईंबद्दल थोडंफार वाचलं असेल पण मळण हे गाव आम्हाला माहिती नव्हतं, शृंगारतळी आम्हाला माहिती नव्हती आणि अतिशय छान वर्णन तुम्ही त्या पुस्तकात केलेलं आहे. कारण की एखादा प्रवास करून एखादी स्त्री येते आहे आणि ती तिच्या वाड्यात आधी जात नाही आहे, शृंगारतळीवर जाते आहे, सर्व दागिने घालते आणि मग ती वाड्यावरती जाते. ही कल्पनाच, ही कॉन्सेप्टच आम्हाला माहिती नव्हती. त्यामुळे त्याचं वर्णन खूप छान या पुस्तकात आहे. मीराताई मला म्हणल्या होत्या की पुस्तकाबद्दल काही बोलू नका कारण पुस्तक तसेही लोक वाचणार आहेत, तुमच्याबद्दल बोला. पण ते खूप काही शक्य नाही आहे आमच्याबद्दल आम्ही जास्त बोलणं. थोडक्यात काही गोष्टी फक्त सांगतो. शाळेमध्ये मला वाटतं इतके वर्ष आम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिकलो आणि त्याच्यानंतर आम्ही थेट बाल गंगाधर टिळकांबद्दल शिकलो. मधली 150-200 वर्ष कोणी आम्हाला शिकवलीच नाहीत आणि आम्हाला शिकवली नाहीत म्हणजे कुणालाच शिकवली नाही आहेत. त्या 120 वर्षांमध्ये हे सगळे पेशवे होते ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. नुसते पेशवे नव्हते, पेशव्यांचे कित्येक सरदारी होते ज्यांच्या कित्येक मुलांनी आपलं बलिदान दिलं आहे. असा विचार करायला गेलं तर बाजीराव म्हणा, नानासाहेब म्हणा, हे सगळे 40व्या वर्षी गेलेले आहेत. विश्वासराव पानिपतच्या युद्धात त्याच्याही आधी, सदाशिवराव भाऊ पण तिशीमध्ये, शमशेर बहादर पानिपतच्या लढाईत गेलेले आहेत. पेशव्यांनी इतके त्यांची मुलं गमावलेली आहेत आणि पेशव्यांचा कुठे उल्लेख नाही. पण काही गेल्या वर्षात असं वाटतं की लोकांना त्याची हळूहळू जाणीव व्हायला लागली आहे. मला असं वाटतं की कदाचित गेल्या 5-10 वर्षामध्ये असेल पण जास्त जाणवायला लागले. हे एक वर्ष जे होतं आमच्यासाठी ते जरा वेगळं होतं. मागच्या 6 मार्चला आम्ही जंजिरे धारावी नावाच्या किल्ल्यावर गेलो होतो. मी आज सकाळी महेशजींना सांगत होतो की तिथे चिमाजी अप्पांचं स्मारक आहे आणि त्यांचा वसईचा विजय दिवस होता आणि त्या जंजिरे धारावी किल्ल्यावर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आणि परत मळणसारखं जंजिरे धारावी नावाचा किल्ला, जंजिरा माहिती होता आणि धारावी माहिती होतं पण जंजिरे धारावी नावाचा किल्ला वसईसमोर आहे हे मला माहिती नव्हतं. आणि ज्यावेळेला मी त्या दिवशी ट्रेननी गेलो आणि ट्रेननी मी आपल्या सांगत राहिलो लोकांना की मला वसईला जायचं आहे, वसईला जायचं आहे. ते मला म्हणले अरे वसई आणि जंजिरे धारावीमध्ये फरक आहे. तुम्हाला जरी असं वाटत असं समोरासमोर दिसतात तरी ते समोरासमोर दिसत नाही. एक गंमत म्हणून सांगतो की त्या दिवशी जाताना आम्ही लोकलनी गेलो आणि लोकलनी जात असताना मुंबईत लोकलनी खूप प्रवास करायची माझी वेळ खूप वेळा येत नाही. पण तिथे लोकलवरती स्टेशनचं नाव लिहिलेलं होतं आणि ते वसई लिहिलेलं नव्हतं, ते बसेन लिहिलेलं होतं, BS लिहिलेलं होतं.
म्हणून मी तिथल्या लोकलमधल्या तो कोण ड्रायव्हर होता त्याला विचारलं की ही वसईची लोकल आहे का, तर त्यांनी मला टिपिकल पुणेरी उत्तर दिलं की दिसत नाही का, वाचता येत नाही का म्हणून. तेव्हा मला कळलं की इतके वर्ष इंग्रज जाऊन सुद्धा आज बसेन असं नाव आहे, पण वसई असं नाव ट्रेनवरती पण आज नाही आहे. तर त्या दिवशीचा तो कार्यक्रम 6 मार्चला जंजिरे धारावीला झाला. वसईची मोहीम होती ती. 28 एप्रिल आणि 18 ऑगस्ट हे दोन्ही दिवस शनिवारवाड्यावर साजरे होतात. श्रीमंत बाजीराव पेशव्यांची पुण्यतिथी आणि जयंती हे दरवर्षीप्रमाणे साजरे होतात. 6 जून रोजी आम्हाला बाजीराव पेशव्यांच्या नावाने एक सैनिकी शाळा काढली आहे मोहोळ तालुक्यामध्ये. आबासाहेब कांबळे नावाच्या एका माणसाने, त्यांच्या पत्नी वैशालीताई कांबळे यांच्यासोबत. आणि ती शाळा साधारण 2017 साली 5 मुलांनी सुरू झाली. आडेगाव नावाचे गाव आहे ते सोलापूरजवळ. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आज त्या शाळेमध्ये 70 मुलं भरती झाली आहेत आणि ती निवासी शाळा आहे. त्या निवासी शाळेमध्ये आबासाहेब कांबळे नावाच्या माणसाने स्वतःची जागा देऊन ती शाळा बसवली आहे. आणि त्यांनी एकही सरकारी अनुदान घेतलं नाही, कारण की त्याला शाळेचं नाव बदलायचं नाही आहे. बाजीराव पेशवे सैनिकी शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे. त्या शाळेचा वर्धापन दिन होता 9 जूनला, त्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो. दिवाळीमध्ये यावर्षी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पुतळ्यापाशी श्रीवर्धनमध्ये त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. एक संगीताचा कार्यक्रम त्यांनी त्या दिवशी आयोजित केला होता. त्या दिवशी आम्हाला जायला मिळालं. आणि 14 जानेवारीला यावर्षी पहिल्यांदा ओंकारेश्वर मंदिरामध्ये आम्हाला पूजा करायचा योग आला. पानिपत स्मृती दिन होता त्या दिवशी, आणि त्या दिवशी ओंकारेश्वर मंदिरात आम्हाला पूजा करता आली. आणि आज या ठिकाणी आपण आनंदीबाई रघुनाथराव आणि आपले आभार परत एकदा मानतो की आज आमचं हे वर्षाचं चक्र पूर्ण झालं आहे असं मला वाटतं की आज या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता आलं आणि आम्हाला आपण बोलवलं. मगाशी म्हणल्याप्रमाणे हा खूप अवघड विषय आहे आणि आपण सगळ्यांकडनंच आत्ता ऐकलं की आनंदीबाई हे कॅरेक्टर, म्हणजे विकिपीडियावरती जर तुम्ही वाचलं तर हे वाक्य, मी मुद्दाम हे वाक्य लिहिलं इथे की शी प्लॉटेड द डेथ ऑफ हर नेफ्यू, असं अजूनही वाक्य विकिपीडियावरती आहे. विकिपीडियावरती किती विश्वास ठेवायचा हे कधी कधी कळत नाही. विकिपीडियावरती मी 2 वर्षापूर्वी वाचलं होतं की पेशव्यांचं आजचं जनरेशन अटर पॉवर्टीमध्ये जगते असं पण विकिपीडियामध्ये लिहून आलं होतं. मग आम्हाला असं वाटायला लागलं की आपण अटर पॉवर्टीमध्ये, तर मग आता अटर पॉवर्टीची लाईनचे रिझर्वेशन घ्यायला काय आपल्याला हरकत नाही आहे जर का आपण अटर पॉवर्टीमध्ये असतो. रघुनाथरावांबद्दल सांगितल्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांनाच आपल्याला असं वाटतं की तो खलनायकच होता, तो माणूस खलनायक होता. रघुनाथरावांची सगळी डिस्क्रिप्शन जी आहेत ती तापट होते, ते विक्षिप्त होते, ते अशीच आहेत सगळी. पण कुठेतरी आपण हेही विसरतो की तोच माणूस होता जो अटकेला जाऊन आलेला होता. मराठे अटकेला जाऊन आले हे सगळेजण म्हणतात, पण रघुनाथराव जाऊन आले हे कोणी म्हणत नाही, कोणालाही ते नाव घ्यायचं नाही आहे. पण रघुनाथराव एकच होते जे अटकेपर्यंत जाऊन आले आणि त्याच्यानंतर कोणीही पेशांपैकी सुद्धा कधी अटकेपर्यंत गेलं नाही. त्यामुळे ही गोष्ट पण आपल्याला बघायला पाहिजे की तो अतिशय कर्तबगार योद्धा होता, यात काही वादच नाही आहे. पण आनंदीबाई हे नाव म्हणजे या ओकांच्या कन्या आणि पेशव्यांच्या सूनबाई आणि रघुनाथरावांसारखा पती आणि त्यांच्याबरोबर संसार करणं ही काय त्यांच्यासाठी पण सोपी गोष्ट नसेल. मला असं वाटतं एखाद्या छोट्या गावातनं, छोट्या घरामधनं पेशव्यांच्या सूनबाई होणं, त्यांचे रीतरिवाज सामावून घेणं त्या घरामध्ये, त्या सगळ्या व्यक्ती ज्या होत्या, गोपिकाबाईंचं वर्णन आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे, रमाबाईंचं केलेलं आहे, पार्वतीबाईंचं केलेलं आहे, या सगळ्या व्यक्तींबरोबर जमवून घेणं, त्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा होता. आणि मला असं वाटतं जास्त बायकांशी जमून घ्यायला लागायचं त्या काळी, आणि या सगळ्यांबरोबर जमून घेणं. गोपिकाबाई जसं तुम्ही लिहिलं आहे त्याप्रमाणे कर्तबगार होत्या, कदाचित रागीट होत्या, कॅल्क्युलेटिंग नसतील, पॉलिटिकल असतील, कारण की त्या शेवटी नानासाहेबांच्या पत्नी होत्या, बाजीरावांच्या सुनबाई होत्या. आणि असं हे कुठेतरी आधी वाचलं होतं की गोपिकाबाईंना राधाबाईंनी मुद्दाम शिकू दिलं नाही, कारण की त्यांना ती कायम भीती होती की त्या शिकतील आणि त्या फडावर लक्ष घालायला सुरुवात करतील. आणि त्याचबरोबर हे मला इतिहासकारांनी सांगितले, मी स्वतः वाचलेलं नाही पण मला इतिहासकारांनी सांगितले, कदाचित महेश ह्याच्यावरती प्रकाश टाकू शकतील की आनंदीबाई या कदाचित पहिल्या अशा व्यक्ती पेशव्या घराण्यातल्या स्त्री होत्या ज्यांना थोडं लिहिता वाचता यायचं, मोडी दोन्ही यायचं. आणि त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं की अमृतरावांचं जे वर्णन आपण पुस्तकात केलं आहे त्याच्यामध्ये अमृतराव हे इंग्रजीमध्ये त्यांना लिहिता बोलता यायचं असा हा पेशवा होता, कारण त्यांचा बराच काळ हा रघुनाथरावांबरोबर इंग्रजांच्या सानिध्यात पण गेलेला आहे. आणि कुठेतरी आनंदीबाईंनी अमृतरावांनी शिकवलं आणि मोठं केलं. त्यांना कायम वाटायचं की हाच तो खरा पेशवा, हाच तो होणार आहे. आणि
त्याचबरोबर त्यांनी बाजीरावांनाही स्वतःचे संस्कार द्यायचा प्रयत्न केला आणि ते नीलाताई म्हणल्या त्याप्रमाणे की धोंडोपंत नानासाहेब पेशवे दुसरे 1857च्या अपरायझिंगमध्ये जे झाशीच्या राणीबरोबर लढले शेवटपर्यंत ब्रिटिशांशी, त्यांच्यावरही त्यांनी संस्कार दिले. त्याचा अर्थ नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी होतं, ज्यांना कळत होतं त्यांना की इंग्रज तुमच्यावर येत आहेत, इंग्रज तुमच्यावर कब्जा करायचा प्रयत्न करतात आहे, ते तुम्हाला सांभाळायला हवं आहे. नीलाताई आम्हाला म्हणत होते की तुमचा इतिहास कसा आहे, तर आमचा इतिहास साधारण असा जो काय आम्ही ऐकलाय तो आहे की 1857 नंतर ब्रिटिशांचं पेशव्यांवर खूप लक्ष होतं आणि पेशव्यांचं घराणं संपवणं हा एकच त्यांचा उद्देश होता. आणि त्यामुळे फक्त पुण्यातलं असं नाही पण चित्रकूट हे एक गाव होतं जिथे पेशवे होते. अमृतरावांना चित्रकूटला पाठवून दिलं होतं ब्रिटिशांनी की बाजीरावांना पेशवे करायची स्वप्न दाखवली होती आणि त्याच्यानंतर बाजीरावांना बिठूरला पाठवून दिलं कानपूरजवळ आणि स्वतःकडे सगळं कब्जा घेतला. आणि अमृतरावांनी स्वतः चित्रकूटला ते राहिले, बनारसला राहिले आणि शेवटी बरेलीला प्रॉपर्टी मिळाली आणि तिथे सगळे पेशवे राहिले. म्हणजे माझे पणजोबा वगैरे सगळे बरेलीला राहिले. आणि मी त्यांना त्या दिवशी सांगत होतो की आम्हाला पुण्यात येण्यासाठी परवानग्या घ्यायला लागायच्या, कलेक्टरची परवानगी लागायची, कारण की ब्रिटिशांना कायम ही भीती होती की पेशवे जर का पुण्यात परत आले तर ते सगळ्या लोकांना एकत्र गोळा करतील आणि ही भीती कायम शेवटपर्यंत त्यांच्यात राहिली. शेवटी 1930 सालच्या आसपास माझ्या पणजोबांना इथे यायची परवानगी मिळाली आणि माझ्या आजींनी आमचं राहतं घर आत्ताचं बांधलं. ही हा साधारण इतिहास आहे जो आम्ही सगळ्यांकडनं ऐकला आहे. कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन ब्रिटिशांनी पेशव्यांचं ठेवलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारचे दागिने ठेवलेले नाहीत, कुठल्याही प्रकारचे कागद नाही आहेत. पण एकच गोष्ट कदाचित ब्रिटिशांनी चांगली केली असेल की पेशवे दफ्तरामध्ये सगळे कागद आज ठेवलेत आणि ते जपले आणि ते आत्ता जपले जात नाही आहेत असंही आम्हाला वाटतं. कारण त्याचं स्कॅनिंग नीट होत नाही आहे, ते कागद नीट बघू देते. आम्हाला खात्री आहे की तुम्ही जेव्हा ते कागद बघायला गेला होता तेव्हाही तुम्हाला प्रचंड त्रास झाला असेल ते कागद शोधण्यासाठी. हा साधारण पुस्तक वाचून झाल्यानंतर मला 1-2 शब्द हे बोलावेसे वाटतात की आनंदीबाईंचा खरा जो काही इतिहास आहे तो नीलाताईंनी ह्याच्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं त्यांच्यावरती जो हा भयंकर आरोप लागला आहे तो नक्कीच पुसायला या पुस्तकापासून सुरुवात होणार आहे. लगेच पुसला जाईल असं नाही पण पुसायला सुरुवात ही नक्कीच होणार आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्हाला असं वाटतं की हे पुस्तक वाचल्यानंतर आणि हे पुस्तक लोकांनी वाचल्यानंतर आणि त्यांनी स्वतः हे लिहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मळ्यांच्या या ज्या कन्या आहेत त्यांना एकदाचा शांतपणे श्वास घेता येईल ह्याची आम्हाला खात्री वाटते. आम्ही देवाला त्याची प्रार्थना करतो. आणि नीलाताई तुम्ही कोणीतरी म्हणल्याप्रमाणे पुढचं पुस्तक हे डॉक्टर नीला नातू या नावाने असेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एकच फक्त वाक्य म्हणतो की पुस्तकामध्ये त्यांनी दागिन्यांचे खूप चांगली वर्णनं केली आहेत. सगळ्या स्त्रियांच्याकडे जे दागिने होते पेशव्यांकडे त्याची खूप चांगली वर्णनं केली आहेत आणि त्यातला एकही दागिना आमच्याकडे नाही आहे कारण ते ब्रिटिश घेऊन पसार झालेत. त्याच्यामुळे आमच्या घरातल्या सर्व स्त्रिया बहुतेक आता लंडनला जातील ते दागिने परत आणण्यासाठी असं मला वाटतं. धन्यवाद. मंदिराचा एक वेगळा विभाग आहे अपरांत संशोधन केंद्र म्हणून आप्पासाहेब जाधव यांच्या नावाने आपण तो चालवतो. आपण आता आनंदीबाईंचा इतिहास आणि त्यांच्या अभ्यासातून कसं व्यक्तिमत्व उजळते ते सगळं पाहतोय. पण ते नुसतं पाहून किंवा ते पुस्तक वाचून खूप छान वगैरे असं म्हणून थांबलो तर कदाचित ते करंटे पण ठरेल. म्हणून आता मी थोडंसं धीरजला थांबवून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कार्याध्यक्ष या नात्याने एक वेगळी घोषणा करण्यासाठी उभा आहे की मळण शृंगारतळी या भागामध्ये आनंदीबाईंचं अभ्यास संशोधन आणि त्यांचं काही स्मारक होण्यासाठी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा आप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र हा विभाग आत्तापासून कामाला लागेल. आणि त्या सगळ्या कामाचं नेतृत्व अर्थातच प्रकाश देशपांड्यांकडे मी कार्याध्यक्ष म्हणून सोपवतो. याला गुरुची विद्या गुरुला म्हणतात. पण विनोदाचा भाग सोडून आपण खरंच सगळ्यांनी या दृष्टीने प्रयत्नशील होऊया आणि असं काही एक स्मारक तयार करायचा प्रयत्न करूया की जसं नीलताई म्हणाल्या की
आत्ता गेलं तर गंजकी पाटी पाहायला मिळते. पुढे असं व्हायला हवं की गुहागरला जाताना माणसांनी पहिलं मळणला गेलं पाहिजे, आनंदीबाईंचं स्मारक बघितलं पाहिजे, मग गुहागरला गेलं पाहिजे. ते सगळं भार्गवरावांनी आपल्याकडून करून घ्यावं अशी प्रार्थना करतो. पुढची सूत्र धीरजकडे. मळण कन्येला शांतपणे श्वास घेता येईल हा एंडच सुंदर आहे खूप. मी यानंतर आभारासाठी मनीषा दामले मॅडम यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर आभार प्रदर्शनावरती आपण आलेलो आहोत. तत्पूर्वी आत्तापर्यंत आपण या पुस्तकाबद्दल इतकं भरभरून ऐकलं आहे की हे पुस्तक विकत घेऊन वाचावं अशी उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच जागृत झाली असेल. तर बाहेर आज सवलतीच्या दरामध्ये ते पुस्तक उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाचे आभार प्रदर्शन करताना मी सांगू इच्छिते की हे जे पुस्तक आहे की इतिहासाच्या टप्प्यावरती एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावं असं हे पुस्तक आहे. कोकणच्या माहेरवाशिणीवरती, कोकणच्या सासरवाशिणीने लिहिलेलं पुस्तक, नीलाताईने लिहिलेलं हे आनंदीनं. मला आतापर्यंत हे सासरवाशिणीच कोकणची असं कळलं होतं. तर त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आज इथे महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे इतिहासामध्ये, आणि ते पुस्तक प्रकाशित करण्याची संधी नीलाताईने आम्हाला दिली. याबद्दल लोकमान्य टिळक वाचनालयातर्फे मी आनंद व्यक्त करते आणि त्यांचे आभारही मानते. आज एक खरं खूप छान योग आहे की आणि या पुस्तक प्रकाशनाकरता अध्यक्ष म्हणून माननीय पुष्कळशिव पेशवा आज आपल्यामध्ये आहेत आणि माननीय अदिती देवी पेशवा अत्रे ह्या इथे आलेल्या आहेत. त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून पुण्यावरनं चिपळूण तसं जवळ नाही आहे त्या आल्या, त्याबद्दल त्यांच्याप्रती मी ऋण व्यक्त करते. तसेच पुष्कळसिंह पेशवा यांच्या सुविद्य पत्नी आरतीदेवी पेशवासुद्धा आपल्यामध्ये आहेत आणि आदित्यदेवी पेशवा यांचे पतिराज नितीनजी अत्रेसुद्धा आहेत. त्यांच्या प्रती पण मी ऋण व्यक्त करते. इतिहासाचा मागोवा घेताना अनेक गड किल्ले ढुंडाळावे लागतात आणि ते करत असताना त्याचबरोबर ते जर पुस्तक रूपाने पुन्हा शब्दबद्ध करायचे असतील तर त्यासाठी या दोन्हीसाठी लागणारा वेळ आणि ह्याचा ताळमेळ घालणे अजिबात सोपं नाही आहे. आणि हे करत असताना सुद्धा महेशजी तेंडुलकर इतिहासतज्ञ ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित आहेत. तर त्याबद्दल मी त्यांच्याप्रतीही ऋण व्यक्त करते. तसेच हे अतिशय देखणं पुस्तक ज्या प्रकाशनाने आपल्याला दिलं आहे ते दिलीपराज प्रकाशनचे मधुरजी परवे आज इथे आहेत, संध्याताई आल्या आहेत, त्यानंतर चिपळूणचे भूषण प्रकाश देशपांडे या सगळ्यांप्रती मी आभार व्यक्त करते. आज या कार्यक्रमाकरता उपस्थित आपण सर्व निमंत्रित, सर्व मान्यवर, नातू, कुटुंबीय या सगळ्यांप्रती, तसेच तुमच्यापर्यंत हा सगळा कार्यक्रम पोहोचवणारे पत्रकार बंधू, सागरच्या नानी जोशी पण इथे आलेले आहेत, या सगळ्यांप्रती मी आभार व्यक्त करते. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि सगळ्यात शेवटचे असला तरी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रसिक श्रोते हो आपण सर्व, आपणा सर्वांप्रती पुन्हा एकदा मी ऋण व्यक्त करते आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते. धन्यवाद.